नमस्कार 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 मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अत्यंत मनापासून स्वागत आहे नेट भेटच्या मास्टर माइंड सिरीज मध्ये. आणि या मास्टर माइंड मध्ये आज आपण बघणार आहोत बिझ स्मार्टचं सेशन, बिझनेस मध्ये स्मार्ट बनण्याचं सेशन. आणि आपला आजचा विषय आहे मित्रांनो, हाऊ टू जनरेट न्यू प्रॉफिटेबल बिझनेस आयडियाज. बिझनेस करणारा किंवा बिझनेस करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी या विषयाची गरज भासली आहे की चांगली आयडिया कुठली, ती मी कशी शोधू. आणि आपण एक्झॅक्टली हेच शिकणार आहोत आपण आपल्या आजच्या बिझस्मार्टच्या सेशन मध्ये. मित्रांनो, सुरुवात करण्याच्या आधी नेहमीप्रमाणे क्विकली मला कमेंट्स मध्ये लिहून पाठवा, तुम्हाला माझा आवाज बरोबर येतोय का, व्हिडिओ दिसतोय का, आणि माइंड मॅप जो मी शेअर केलेला आहे तो तुम्हाला बरोबर दिसतोय का. गिव्ह मी अ क्विक कमेंट. ओके फ्रेंड्स, ग्रेट. थँक्यू फॉर युअर कमेंट्स. आणखीन एक गोष्ट जी मला तुमच्याकडून जाणून घ्यायची सुरुवातीलाच, की आपण बिझनेस करणार आहोत, बिझनेसच्या आयडिया जनरेट करणार आहोत. तर मला तुमच्यापैकी जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यापैकी किती किती जणांचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि किती जणांना बिझनेस सुरू करण्याची, येत्या वर्षभरात सुरू करण्याची इच्छा आहे. कमेंट मध्ये लिहून कळवा मला, तुमच्यापैकी किती जणांचा ऑलरेडी बिझनेस आहे. त्यांनी बिझनेस आहे तर तसं लिहा, आणि ज्यांना सुरू करायचं आहे त्यांनी एका वर्षात किती लोकांना सुरू करायचं आहे त्यांनी पण लिहा. आय वॉन्ट टू स्टार्ट किंवा आय ऑलरेडी हॅव असं काहीतरी लिहा, म्हणजे वेगळं उत्तर मला दिसेल. ओके, वॉन्ट टू स्टार्ट, विश टू स्टार्ट वाले जास्त मेंबर्स आहेत आपल्याकडे, विच इज गुड. ग्रेट. अरे वा, बरेच जण वॉन्ट टू स्टार्ट वाले आहेत, विच इज गुड. सो मित्रांनो, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे त्यांच्यासाठी पण आता आपण जे शिकणार आहोत ते खूप महत्वाचं आहे. कारण आयडिया ही काही फक्त बिझनेसच्या सुरुवातीलाच येते असं नाही, तर तुमचा ओव्हरऑल बिझनेसचा प्रवास जो आहे तो एका आयडियाच्या बेसिसवर दुसरी, दुसऱ्याच्या बेसिसवर तिसरी. सो इट इज ऑन टॉप ऑफ वन आयडिया. असं नाही की ही एक आयडिया एकदम वेगळी आणि ती एक आयडिया वेगळी आहे. सक्सेसफुल बिझनेस कधी होतो, जेव्हा तो एक आयडिया घेतो, त्याच्यावर काम करतो, मग त्या आयडियाच्या वर आणखीन एक आयडिया बसवतो, असं तो लॅडर, अशी ती एक पायऱ्या बनवत जातो, तो बिझनेस सक्सेसफुल होतो. ओके, सो ज्यांची सुरुवात झालेली नाहीये त्यांची पहिली पायरी आहे, पण म्हणून आपण लगेच थांबून चालणार नाही. आणि ज्यांची सुरुवात झालेली आहे त्यांना पुढच्या पायऱ्या चढण्यासाठी आत्ता ज्या आयडियावर तुम्ही ऑलरेडी काम केलंय त्याच्या ऑन टॉप ऑफ इट वेगळ्या आयडियाज बनवायच्या. ओके, सो हा सेशन दोघांसाठी असणार आहे. आणि जे टूल मी तुम्हाला दाखवणार आहे ते टूल वापरून तुम्ही जगातल्या कुठल्याही बिझनेसमध्ये नव्या आयडिया जनरेट करू शकता. ओके, सो फ्रेंड्स, इफ यू आर रेडी, इंटरेस्टेड टू लर्न, जस्ट कमेंट मध्ये लिहा आय एम रेडी. कारण आज खूप महत्वाचा इंटरेस्टिंग विषय आहे आणि खूप साऱ्या स्टोरीज आज आपल्याला ऐकायच्या आहेत. ग्रेट ग्रेट. सो मित्रांनो, सुरुवातीला थोडासा वेळ मी तुमचा घेतो, माझ्याबद्दल सांगतो. तुमच्यापैकी काही जणांना
नेट भेट बद्दल माहिती नसेल तर मी क्विकली माझ्याबद्दल सांगतो आणि मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून मातृभाषेतून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी संस्थापक आहे, फाउंडर आहे. मित्रांनो, नेट भेटच्या नावातच आहे बघा, नेट भेट. जसं आता आपण ऑनलाईन भेटत आहोत, अगदी तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही 2015 सालापासून नेट भेटमध्ये फुल टाइम काम करत आहोत. आणि ई लर्निंग म्हणजे मातृभाषेतून काहीतरी आपल्याला शिकता यावं या उद्देशाने आम्ही काम करतोय. काहीतरी म्हणजे काय, की जगाच्या पाठीवर जे काही घरी बसून मराठीमधून शिकता आणि शिकवता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मित्रांनो, या प्रयत्नाला आतापर्यंत बऱ्यापैकी चांगलं यश मिळालेलं आहे. 100हून जास्त आमचे कोर्सेस झालेले आहेत. इनफॅक्ट गेल्या स्लाइड पर्यंत मी 70 कोर्सेस 75 कोर्सेस दाखवत होतो, पण आता मी पुन्हा एकदा मोजले आणि लक्षात आलं की अरे 100चे पेक्षा जास्त कोर्सेस झाले पण आहेत ऑलरेडी आपले. सो 100+ कोर्सेस मराठीमधले आम्ही लॉन्च केलेत. 68,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जगभरातून आहेत. 3 लाखाहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत जे सोशल चॅनल्स मध्ये आहेत. आणि मित्रांनो, ज्या कॅटेगरीज आम्ही निवडलेल्या आहेत आमच्यासाठी, त्या कॅटेगरीज या खाली दिल्याप्रमाणे आहेत: हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि आर्ट. म्हणजेच काय, की आम्ही या 4 मुख्य कॅटेगरीज मध्येच काम करतो. हेल्थमध्ये व्यायाम प्रकार असो, आरोग्य, न्यूट्रिशन या सगळ्याबद्दल अनेक आमचे कोर्सेस आणि विषय आहेत. दुसरा विषय अत्यंत महत्वाचा तो म्हणजे वेल्थ, पैसा कमवणं, पैसा टिकवणं, पैसा वाढवणं, या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये शिकवतो. मग त्याच्यामध्ये शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, पर्सनल फायनान्स आहे, बिझनेस कसा करावा, कसा वाढवावा, मार्केटिंग कशी करावी, या सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आजचं आपलं सेशन हे वेल्थ या कॅटेगरीमध्ये येतं. तिसरी कॅटेगरी आहे मित्रांनो रिलेशनशिप, नातेसंबंध. अनेक प्रकारचे रिलेशनशिप्स असतात आपल्या लाईफमध्ये. आपली स्वतः बरोबरची रिलेशनशिप सगळ्यात महत्वाची असते. त्यानंतर इतरांबरोबरची, आपल्या घरामधील, कुटुंबामधील लोक, एक्सटेंडेड फॅमिलीज, शेजारी, ऑफिस मधले सहकारी, बॉसेस, अशा वेगवेगळ्या लेवलच्या रिलेशनशिप्स आपल्या आयुष्यामध्ये असतात. आणि तिथे देखील आपण कशा प्रकारे आपले रिलेशनशिप मजबूत करू शकू, प्रभावी करू शकू, ते शिकवणारे देखील अनेक कोर्सेस आमच्याकडे आहेत. चौथी कॅटेगरी आहे आर्ट, ती म्हणजे कला, ज्याच्यामध्ये संगीत, चित्रकला, क्राफ्ट्स, अशा प्रकारच्या अनेक कला आम्ही शिकवत आहोत. सो मित्रांनो, या 4 कॅटेगरीज आपण का घेतल्या त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. जर तुम्ही बघितलं आयुष्यामध्ये आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सचं मूळ कारण जर तुम्ही शोधलं तर त्या पहिल्या तिघांमध्ये तुम्हाला मिळेल. एक तर तो हेल्थशी रिलेटेड आहे, एक तर तो वेल्थशी रिलेटेड आहे, किंवा तो रिलेशनशिपशी रिलेटेड आहे. या 3 गोष्टींपैकी एकामध्ये जरी गडबड असली तरी आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं, ओके, किंवा प्रॉब्लेम्स येतो, चिंता येतात. आणि म्हणूनच आम्ही ह्या 3 मूळ गोष्टींवर काम करायचं ठरवलं, आणि म्हणून हे 3 विषय. चौथी कॅटेगरी जी आहे आर्ट किंवा कला, ती आपल्या आयुष्यात नसली तर काय आपण दुःखी कष्टी होणार असं नाहीये. पण जेव्हा आपण एखाद्या कलेची साधना करतो, नवनिर्मिती करतो, नवीन काहीतरी बनवतो, ते करत असतानाचा जो वेळ आहे त्या वेळेत आपण सगळं आजूबाजूचं विसरून जातो. आणि एक प्रकारची ती समाधी लागण्याचं ते तुम्हाला आनंद त्याच्यामध्ये मिळतो, नवनिर्मितीचा आनंद मिळतो, क्रिएटिव्हिटीचा जो आनंद आहे तो अल्टिमेट सुख, अल्टिमेट आनंद तो आहे. आणि म्हणून आम्ही आर्ट ही पण कॅटेगरी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. सो मित्रांनो, या 4 कॅटेगरीज मध्ये आम्ही काम करतोय, आणि एक अतिशय सोपं छोटस पण तरी सुद्धा कठीण असं ध्येय, असं विजन घेऊन आम्ही काम करतोय. आमचं विजन काय आहे? टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. शिक्षणाचं लोकशाहीकरण आम्हाला करायचंय. लोकशाहीमध्ये ज्या प्रकारे सगळ्या व्यक्तींना एक मत असतं, एक व्हॅल्यू त्यांची समान असते सगळ्यांच्या मताची, त्याचप्रमाणे आम्हाला शिक्षणाची प्रत्येकाला समान संधी द्यायची, समान अधिकार द्यायचा आहे. म्हणजेच काय, की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुम्हाला मराठी तुमची मातृभाषा येत असेल तर तुम्हाला पाहिजे ते गोष्टी तुम्हाला शिकता आल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला गाव सोडायला लागू नये, त्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजीच आलं पाहिजे असं नसावं, हा आमचा उद्दिष्ट आहे. म्हणजेच काय, की तुम्ही अगदी आंबेगावात असाल, अंबरनाथ मध्ये असाल, अमरावतीमध्ये असाल, एम्स्टरडॅम मध्ये असाल किंवा अमेरिकेत असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी सुद्धा तुम्हाला समान संधी शिक्षणाची मिळाली पाहिजे. ते देण्याचं काम आणि प्रयत्न आमचा चालू आहे. सो मित्रांनो, हे झालं थोडक्यात नेटभेट बद्दल. मास्टर माइंड सिरीज बद्दल पण मला सांगायचंय, पण मी आता ते सांगणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सेशन मध्ये थोडासा वेळ तुमचा घेईन आणि पुन्हा सांगेन.
सो आतापर्यंत मित्रांनो नेटभेटचं ध्येय मी तुम्हाला सांगितलं. हे ध्येय तुम्हाला आवडलं का, कनेक्ट झालं का, आमचं काम तुम्हाला आवडत असेल, पटत असेल तर कमेंट्स मध्ये कनेक्ट असं लिहा. तुमचा माझा कनेक्ट महत्वाचा आहे. एकदा तो कनेक्ट झाला की मग आपलं सेशन आपल्याला पुढे न्यायला मजा येईल. आपला विषय आहे मित्रांनो हाऊ टू जनरेट न्यू प्रॉफिटेबल बिझनेस आयडियाज. ओके, आणि त्याची सुरुवात मित्रांनो होते समजून घेण्यापासून की आयडिया म्हणजे काय. व्हॉट इज अन आयडिया. ओके, हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही मला काय उत्तर द्याल? तुमच्या मते आयडिया म्हणजे काय? व्हॉट डू यू थिंक? कमेंट्स मध्ये लिहा. नवीन कल्पना. ओके, महेश सरांनी सांगितलं पहिली पायरी. ड्रीम. ओके, प्रश्नांचं पटकन उत्तर सापडणे. अच्छा, प्रोसेस. वेगळी वेगळी उत्तर यायला लागलेत आपल्याकडे. मार्ग. ओके, स्वतःच्या अडचणीत सुचलेली नवी कल्पना. सो मित्रांनो जर आपण ढोबळ मानाने बघायला गेलं तर आयडिया म्हणजे कल्पना. हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं आणि आपल्या डोक्यामध्ये तेच आहे. तर नेहमी माझ्या सेशन्समध्ये मी जो काही आपला मुख्य विषय आहे ना त्याची सुरुवात कुठून झाली ते सर्च करतो, शोधतो. बऱ्याच वेळा मला ती सवय लागलेली आहे आता प्रेझेंटेशनची तयारी करत असताना. तर मी शोधलं की आयडिया या शब्दाचं मूळ कुठून आहे आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात बेसिकली त्या शब्दाबद्दल. तर त्याचं ओरिजिन जेव्हा मी शोधलं ना मित्रांनो, इट्स अ लॅटिन वर्ड. ऑलमोस्ट सगळे इंग्रजी वर्ड शब्द लॅटिन मधूनच आलेले आहेत आणि लॅटिन शब्द आहे आयडीएन. आयडीएन पासून आयडिया हा इंग्रजी शब्द वापरला गेलेला आहे आणि त्या आयडीएनचा शब्दशः अर्थ मित्रांनो काय माहितीये? टू सी, बघणे. ओके, टू सी बघणे आणि ब्रॅकेटमध्ये आहे पॅटर्न. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा होत असते तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक सुसूत्रता दिसते, एक पॅटर्न दिसतो. तो सगळ्यांना दिसत नाही. ओके, आणि अशा प्रकारचं पॅटर्न बघणं, सगळ्यात पहिलं तर नीट बघणं, डोळे उघडून बघणं जे काय चाललंय ते. आणि ते जे बघून ऑब्झर्व करून, नॉट ओनली सीइंग, ऑब्झर्व करून तुम्हाला जर त्याचा पॅटर्न शोधता आले, हे झालं तर हे होतं. रूट कॉज शोधता आला, सॉरी कॉज अँड इफेक्ट शोधता आला, किंवा हे ना दरवेळेला असं होतं, हा जर तुम्हाला पॅटर्न शोधता आला तर तुम्हाला आयडिया आली, असा हा मूळ अर्थ आहे. आणि खूप महत्वाचं आहे कारण आता आपण पुढे जे काही शिकणार आहोत ना मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल की जर नीट ऑब्झर्व केलं ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सुचतील, बऱ्याच बिझनेस आयडियाज आपल्याला सुचतील. आणि म्हणून हा ओरिजिन या शब्दाचं समजून घेणं त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आता दुसरा एक गोष्ट मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे, ती म्हणजे फक्त आयडिया आणि बिझनेस आयडिया या दोघांमध्ये फरक आहे. आपण आता या सेशनमध्ये बिझनेस आयडियाज बघणार आहोत, बरोबर. आणि म्हणून मी तुम्हाला आयडियाच्या मोठ्या संकल्पनेपासून आता फोकस करून बिझनेसच्या संकल्पनेकडे घेऊन जात आहे. सो जर तुम्ही बघितलं मित्रांनो, बिझनेस आयडिया, एखादी आयडिया ही बिझनेस आयडिया कधी होऊ शकते, जर त्याने हे 3 नियम, रूल्स जे पाळले तर आपल्या आयडियाने. कुठले 3 नियम? एक तर म्हणजे इट शुड बी यूज फॉर कमर्शियल पर्पज. मग इथे कोणीतरी इथे आयडियाचं उत्तर ड्रीम म्हणून दिलेलं, मार्ग, ड्रीम. सो आयडियाज खूप चांगल्या चांगल्या असू शकतात. ओके, उडत्या कार बनवायच्या, ही एक मस्त आयडिया आहे, पण ती तुम्ही कमर्शियली करू शकता का? तुम्ही करू शकता का? जर तुम्ही करू शकत नाही तर ती बिझनेस आयडिया नाहीये. तिसरा कोणतरी अमेरिकेत, युएस मध्ये, आणखीन कुठल्या दुसऱ्या फॉरेन कंट्रीमध्ये बसलेला सायंटिस्ट करेल तर ती तुमची बिझनेस आयडिया नाही. ओके, आयडिया आणि बिझनेस आयडिया मधला हा पहिला नियम की तुम्हाला कमर्शियली करता आली पाहिजे. कमर्शियली म्हणजे काय? कोणाला तरी विकून त्याच्यातून पैसे तुम्ही घेऊ शकता का? तर ती कमर्शियल आयडिया. ओके, सो हा पहिला नियम लावा. दुसरा नियम म्हणजे इट शुड क्रिएट व्हॅल्यू फॉर कस्टमर. व्हॅल्यू म्हणजे काय? कस्टमरला आता जे मिळतंय, ओके, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी दिलं तर ती नवी आयडिया ठरते, बरोबर की नाही. जर तुम्ही आता जे एखादं तुमच्याकडे वाण्याचं दुकान आहे, जनरल स्टोअर, आणि तुम्ही एक नवं जनरल स्टोअर सुरू केलं
तर कस्टमरसाठी काहीच फरक पडत नाही. ओके, सो जर व्हॅल्यू ऍडिशन नाहीये तर ती न्यू बिझनेस आयडिया नाहीये. आणि तिसरं म्हणजे इट शुड बी अ सीड ऑफ बिझनेस अपॉर्च्युनिटी. बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणजे त्याचं, ती जी आयडिया आहे त्याचं पुढे मोठ्या बिझनेसमध्ये, मोठ्या नाही तर छोट्या पण बिझनेसमध्ये रूपांतर करता येणं पाहिजे. ओके, आता जर तुम्ही बघितलं, पहिला पॉईंट आहे कमर्शियल पर्पज आणि तिसरा पॉईंट आहे बिझनेस अपॉर्च्युनिटी. त्या दोघांमध्ये फरक आहे. फरक असा आहे की कमर्शियल पर्पज असला, एखादी तुम्हाला आयडिया सुचली, ओके, ती आयडिया चांगली आहे, कस्टमर त्याला पैसे द्यायला पण तयार आहेत, पण तुम्ही ते पैसे घेऊ शकता का? तुम्ही त्याचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये रूपांतर करून मग ते विकायला जाऊ शकता का? तर ती तुमच्यासाठी बिझनेस आयडिया आहे. ओके, अदरवाईज जर तिसरा नियम पाळू शकला नाही तर तुम्ही कन्सल्टंट व्हाल. तुम्ही आयडिया घेतली, व्हॅलिडेट केली, तिसऱ्याला देऊन टाकली आणि सांगितली जा बाबा याच्यावर बिझनेस तू कर, मला काही जमत नाही, मला वेळ नाही, पैसा नाही, क्षमता नाही, काही असेल. ओके, सो बिझनेस आयडिया कोणती आहे? जर ती तुम्हाला करता येईल, तुम्हाला विकता येईल आणि कस्टमरला नवी वाटली तर कस्टमरला त्याच्यातून व्हॅल्यू वाटली तर. सो इथून पुढे आपण जे शिकणार आहोत ते बिझनेस आयडियाबद्दल शिकणार आहोत. ओके, आणि म्हणून मी सुरुवातीला डेफिनेशन क्लिअर केली की आपण कशाबद्दल शिकणार आहोत, अशी गोष्ट ज्याला आपण बिझनेसमध्ये रूपांतरित करू शकतो. ओके, आणि जसं मी म्हटलं की बिझनेस आयडिया ही पहिली पायरी आहे आणि बरेच जण इथेच अडकतात किंवा इथेच फार वेळ घालवतात हा विचार करत की मला एक चांगली आयडिया सुचली तर मी चांगला बिझनेस करेन, किंवा एखादी आयडिया सुचली तर ती कोणाला सांगायलाच जात नाही, त्याच्यामुळे ती व्हॅलिडेट होत नाही आणि त्यांना वाटतं की बिझनेस आयडिया माझी चोरी होईल. ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल तर मला सांगा बरं कमेंटमध्ये. बिझनेस आयडिया एकदम भारीतली पाहिजे असं वाटतंय, जी कुणीच केली नाही अशी बिझनेस आयडिया असली पाहिजे, किंवा माझी आयडिया चोरी होईल म्हणून मी कोणाला सांगणारच नाही, सांगतच नाही, असं तुमच्या बरोबर झालंय का? कमेंट्स मध्ये सांगा मला. ओके, अपेक्षेप्रमाणे हो उत्तर जास्त आहे. आणि हा एक गैरसमज आहे, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारला की जर तुमचं उत्तर हो असेल तर पहिल्यांदा तुमच्या उत्तराचा पुन्हा अभ्यास करा. कारण जगभरात मित्रांनो 97% बिझनेसेस हे नव्या आयडियावर नसतात. 97% बिझनेसेस हे एखाद्या आयडियाचं व्हेरिएशन असतं, त्याचं दुसरं रूप असतं. एखादी जी ऑलरेडी मार्केटमध्ये आयडिया उपलब्ध आहे त्याचं रूप असतं. नवी एकदम फ्रेश आयडिया फक्त 3% बिझनेसेसमध्ये असते आणि ते 3%मध्ये फेल्युअर रेट खूप आहे. आयडिया चांगली आहे पण बिझनेस फेल झालाय. ओके, सो फॉरगेट अबाउट आयडिया. व्हॅल्यूची जी आहे ना आयडियाची ती फार नाही आहे, ती एक्झिक्युशनची व्हॅल्यू आहे. ओके, पण त्याच वेळेला आयडिया म्हणजे तुमच्या बिझनेसच्या झाडाचं एक बी आहे. ते बी तुम्ही पेरल्याशिवाय बिझनेस काही सुरू होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आयडियावर सुरुवातीला काम करा, पण अगदी माझी आयडिया परफेक्ट होईपर्यंत मी बिझनेस सुरूच करणार नाही असं म्हटलं तर ते कधीच होणार नाही. किंवा एकदम जगापेक्षा वेगळी आयडिया जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी सुरू करणार नाही असं म्हटलं तरी कधी होणार नाही. सो आयडियाला इम्पॉर्टन्स द्या, पण ते किती द्यायचं त्याचं एक लिमिट ठेवा, की मी कितीपर्यंत एक स्वतःसाठी टार्गेट ठेवा की या तारखेपर्यंत मी आयडियावर भरपूर काम करेन, पुढचं 1 वर्ष मी आयडियावर काम करेन, वेगवेगळ्या आयडिया एक्सप्लोर करेन, पण 1 वर्षानंतर मग मी माझ्या बिझनेसला सुरुवात केलेली असेल, जेवढ्या जमा झाल्या त्यातली बेस्ट वाटेल ती घेईन आणि पुढे जाईन. जर तुम्ही स्वतःला ही टार्गेट टाइम दिला नाही तर तुमचा बिझनेस सुरू होणार नाही आणि ते दरवर्षी पुढे 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 तुम्ही ढकलत जाणार. ओके, सो डोंट वरी टू मच अबाउट अ व्हेरी 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 इनोव्हेटिव्ह आयडिया. ओके, सो आत्ताच आपण बिझनेस आयडिया म्हणजे काय ते बघितलं. एखादी बिझनेस आयडिया आपण बनवायला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये 3 घटक मुख्य असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला व्हॅलिडेट करता येईल की आपली आयडिया बरोबर आहे की नाही. ओके, सगळ्यात पहिलं सब्जेक्ट, की ही माझी बिझनेस आयडिया नेमकी कोणासाठी आहे. हे पेपरवर तुम्हाला लिहायचं, जे पण आयडिया तुमच्या डोक्यात येतील त्या आयडियाला बिझनेस आयडिया म्हणण्यापूर्वी तुम्हाला ही 3 प्रश्नांची उत्तर देणं गरजेचं आहे. एक तर सब्जेक्ट, की ऑडियन्स, सब्जेक्ट म्हणजे ऑडियन्स.
कोणते असे लोक आहेत ज्यांना हे माझं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जाणार आहे. ओके, मग ते माझ्या एरियातलेच लोक आहेत का, मुंबईतले आहेत का, पुण्यातले आहेत का, महाराष्ट्रातले आहेत का, भारतातले आहेत का, जगातले आहेत का, पुरुष आहेत का, स्त्रिया आहेत, मॅरिड आहेत, बॅचलर्स आहेत, ओल्ड आहेत, यंग आहेत, ऍडल्ट्स आहेत, किड्स आहेत, नेमके कोण आहेत? खूप शिकलेले आहेत, कमी शिकलेले आहेत, गावात राहणार आहेत, शहरात राहणार आहेत, नगरात राहणार आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, किंवा बेसिक ग्रॅज्युएट्स आहेत. कुठल्या टाईपच्या कस्टमरसाठी तुम्ही प्रॉडक्ट आयडिया शोधताय ते आधी लिहिणं महत्वाचं आहे. ओके, सगळ्यांसाठी आयडिया नसते. जर तुम्ही सगळ्यांसाठी सोल्युशन काढायला जाल तर गडबड होईल. ओके, सो हे मी तुम्हाला का सांगतो, इट ब्रिंग्स युअर फोकस. नाहीतर मित्रांनो, जगामध्ये रोज हजारो नव्या आयडिया जन्म घेत असतात आणि तुम्ही त्याच्या मागे धावत राहणार. म्हणून तो फोकस आणण्यासाठी फर्स्ट यू हॅव टू डिसाइड की कुठल्या टाईपच्या ऑडियन्ससाठी मी विचार करतोय. ओके, सेकंड, प्रॉब्लेम्स किंवा बेनिफिट्स. तुमची जी काही आयडिया आहे ती कोणता प्रॉब्लेम कस्टमरचा सोडवते किंवा कस्टमरला कोणता चांगला फायदा देते. ओके, माझ्या ओळखीचे एक व्यक्ती होते, कन्सल्टिंगसाठी आले होते आणि त्यांना मोठ्या चांगल्या पेंटिंगचं एक शोरूम बनवायचं होतं. ओके, आणि मग त्यांचं असं अपेक्षा होती की जे लोक घराचं रिनोव्हेशन वगैरे करतात, ऑफिसेसचं नवीन घेतात वगैरे, ते येतील आणि त्यापैकी त्यांना आवडेल ते पेंटिंग विकत घेऊन मग ते त्यांच्या घरामध्ये वगैरे लावतील. ओके, असा कॉन्सेप्ट होता त्यांचा. आणि मी त्यांना म्हटलं की विचार करा की हे पेंटिंग घेण्यासाठी ऍक्च्युली दुकानात किती लोक येतात चालत. ओके, सो फर्स्ट थिंग पीपल डू इज दे गुगल सर्च करतात, एकतर गुगलवर, अमेझॉनवर जाऊन मागवतात, किंवा अगदी जे फार कलाप्रेमी असतील ते आर्ट गॅलरीज मध्ये वगैरे जातात. ओके, तुम्ही जर असं नॉर्मल एरियामध्ये पेंटिंगचं किती मोठं दुकान लावलं तर जर तुमच्या ब्रँडचं नाव प्रसिद्ध नाही तर कोणी शोधत येणार नाही. ओके, सो बेसिकली मी माझ्या ग्राहकाचा कोणता प्रॉब्लेम सोडवतोय, त्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे की पेंटिंग मिळत नाहीये, त्याचा प्रॉब्लेम तर इझी आहे. तो तर गुगलवर गेलं, सर्च केलं तर कितीतरी पेंटिंग मिळतात, ही कॅन बाय इट ऑनलाईन. ओके, सो तुम्ही तुमच्या ग्राहकांचा नेमका कोणता प्रॉब्लेम सोडवताय. प्रॉब्लेम जर सोडवत नाही तर तुमच्या आयडियाचं कितीही चांगलं असलं तरी बिझनेसमध्ये रूपांतर होत नाही. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. दुसरं, जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर किमान कस्टमरला आता मिळतंय त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट दिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय, आता समजा त्याला 100 रुपयाला एखादं प्रॉडक्ट पडतंय, तुम्ही काहीतरी नवीन आयडिया लावली आणि ते 100चं 70 रुपये केलं, कन्सिडरेबल डिफरन्स पाहिजे. 100चे 95 केलं, 90 केलं तर फरक नाही पडणार, कन्सिडरेबल डिफरन्स पाहिजे. सो तुम्ही कॉस्ट बेनिफिट देताय. आता कस्टमरला एखादं प्रॉडक्ट मिळवण्यासाठी 2 दिवस लागतायत, ते 2 दिवस कमी करून तुम्ही ते 2 तास केलं. ओके, सो तुम्ही त्याला बेनिफिट देताय, सेम प्रॉडक्ट पण तुम्ही त्याच्या प्रोसेसमध्ये चेंजेस केला. ओके, व्हॅल्यू दिली. सो अल्टिमेटली कस्टमरला व्हॅल्यू दिसली तरच तो पैसे देणार. ओके, सो एकतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा किंवा बेनिफिट ऍड करा. तिसरं म्हणजे हे सगळं करून त्याच्या अराउंड तुम्हाला बिझनेस मॉडेल तयार करायला पाहिजे. आता आपण मगाशी व्हॅल्यू बद्दल बोललो, बरोबर. ती व्हॅल्यू नुसती सांगून फायदा नाही, तर ती कस्टमरला डिलिव्हर करता आली पाहिजे. ओके, म्हणजेच काय की तुमच्या बिझनेस आयडियाला कस्टमर पर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. कस्टमरला ते दिसलं पाहिजे की हे माझ्यासाठी नवीन आहे, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, माझ्यासाठी उपयोगाचं आहे, तर त्याला बिझनेस मॉडेल म्हणू शकता. तुमची व्हॅल्यू डिलिव्हर करण्याची पद्धत. ओके, से फॉर एक्झाम्पल जिओ आहे. ओके, जिओ लॉन्च होण्याच्या आधी सगळ्या मोबाईल कंपन्या काय करत होत्या, तुम्हाला व्हॉइस कॉलिंगचे पैसे वेगळे लावत होते, SMS चे पैसे वेगळे लावत होते, डेटाचे पैसे वेगळे लावत होते, बरोबर. आणि तेव्हा तुम्हाला 2 GB 3 GB डेटा महिन्याला मिळायचा. आणि व्हेन जिओ केम, सेम प्रॉडक्ट आहे जिओचं. ओके, त्यांनी व्हॉइस कॉलिंग ऑलमोस्ट फ्री करून टाकलं, SMS ऑलमोस्ट फ्री करून टाकले आणि फक्त डेटा चार्ज करायला सुरू केलं. आणि तो पण एवढा की तुम्हाला डेली 2 GB वगैरे मिळायला लागले. आता जर तुम्ही बघितलं, दोघांचे प्रॉडक्ट सेमच आहेत, डेटा, कॉलिंग, SMS, या तीन प्रॉडक्ट देतात, पण ते व्हॅल्यू डिलिव्हर करण्यात बदल आहे. ओके, एअरटेल, व्होडाफोन तुम्हाला व्हॉइसचे पैसे लावत राहिल्या आणि जिओनी सांगितलं की व्हॉइसचे नका देऊ, फक्त डेटाचे पैसे द्या. सो बिझनेस मॉडेल म्हणजे तुम्ही ते प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर पर्यंत कशा प्रकारे प्रेझेंट करताय
त्याला व्हॅल्यू नेमकी कशा प्रकारे देताय. ओके, सो लक्षात आलं तुम्हाला व्हॅल्यू डिलिव्हरी म्हणजे काय आणि बिझनेस मॉडेल म्हणजे काय. आपण ऑलरेडी बिस्मार्ट मध्ये मागच्या सेशनमध्ये बिझनेस मॉडेल इनोव्हेशनवर खूप चर्चा केलेली एक सेशन मी त्याच्यावर घेतलेला आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे गोष्ट शिकायला मिळाली असेल. सो मित्रांनो, हे झाले बेसिक्स ऑफ बिझनेस आयडियाज और कॉम्पोनंट्स ऑफ बिझनेस आयडियाज. ठीक आहे. सो मला आता क्विकली सांगा मित्रांनो, हे आतापर्यंत जे शिकलात त्यात काही प्रश्न असले तर ते मला सांगा, फीडबॅक द्या. सेशन कसं वाटतंय, मजेशीर वाटतंय का, इंटरेस्टिंग वाटतंय का, ते मला क्विकली सांगा आणि त्यानंतर मग मी पुढे जाईन. बिझनेस मॉडेल म्हणजे व्हॅल्यू डिलिव्हरी, की तुम्ही कस्टमरकडे कशा प्रकारे व्हॅल्यू डिलिव्हर करता. आणि मी बिझनेस मॉडेलवर एक 2 तासाचं सेशन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते काय मी आता सगळं रिपीट करू शकणार नाही तुमच्यासाठी. पण या आधी आता मी पुढे गेल्यावर तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग कशा मिळवायच्या ते सांगेन, मग तुम्ही ते घेऊ शकता. ओके, गुड. सो फ्रेंड्स, लेट्स मूव्ह ऑन टू सोर्सेस ऑफ आयडियाज. ओके, आता आपण आयडिया म्हणजे काय ते समजून घेतलं, कुठली नुसती आयडिया आहे, कुठली बिझनेसची आयडिया हे समजून घेतलं. आता आपण या नव्या आयडिया जनरेट कुठून होतात, सोर्स काय आहे त्याचा ते बघतोय. आणि आय एम शुअर तुम्ही बऱ्यापैकी याच्यापैकी बरेचसे ऑप्शन तुम्ही ऑलरेडी वापरत असाल, जेणेकरून तुम्हाला नव्या बिझनेस आयडियाज मिळतील. आणि म्हणून इथे मी जास्त वेळ नाही घालवणार आहे, क्विकली तुमच्यासाठी हे सांगतो की करंट ट्रेंड्स काय आहेत, सध्या काय घडामोडी घडतात. ट्रेंड्स आपण मगाशी बघितलं ना, आयडियाचं डेफिनेशन म्हणजे टू सी पॅटर्न. ट्रेंड पॅटर्न्स जर बघायला गेलात ते तुम्ही चार्टवर टाकले तर ट्रेंड तुम्हाला दिसेल. हे खाली जात आहे, वरती जात आहे, ही गोष्ट वाढते, ही गोष्ट कमी होते. ओके, त्याच्यासाठी मॅनेजमेंटमध्ये पेस्ट अनालिसिस पण आहे, पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्निकल. ओके, सो कुठल्या प्रकारचे बदल होत आहेत मार्केटमध्ये त्याचं जर तुम्ही ऑब्झर्व करायला लागला. से फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही बघितलं, आता कोरोना काळ टेक्निकली संपायला आलेला आहे, संपलाय ऑलमोस्ट. ओके, आता ऑफिसेस सुरू होतील, शाळा ऑलरेडी सुरू झाल्यात. ओके, म्हणजेच आता काय, आता पहिल्यासारखं आपलं लाईफ पुन्हा सुरू होईल. सो पॅरेंट्स जे आहेत त्यांना ऑलरेडी आता मुलांना सवय झालेली घरी बसवण्याची, ऑनलाईन लर्निंगची, आता त्यांना पुन्हा शाळेत घेऊन जायचंय. सो हा एक ट्रेंड चेंज आहे. 2 वर्ष त्यांना प्रवासाची सवय नाही, शाळेत जाण्याची सवय नाही, हा एक ट्रेंड आहे. आता या ट्रेंडचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्या अराउंड तुम्ही सोल्युशन कसं काढू शकता. ओके, तर हे सगळ्या अशा प्रकारचे नवे नवे ट्रेंड्स ऑब्झर्व करा आणि ते ट्रेंड्स बघून मग त्याच्यानुसार बिझनेस आयडिया शोधायला सुरू करा. मी जस्ट एक एक्झाम्पल दिला. ओके, पण पॉलिटिकल चेंजेस आहेत, टॅक्स चेंजेस झाले. ओके, सो टॅक्स चेंजेसमुळे बऱ्याच गोष्टी होतील. आता फॉर एक्झाम्पल एक पॉलिटिकल चेंज झाला, आता रशियामध्ये खूप सारे सँक्शन्स आले, युक्रेनमध्ये युद्धामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आले. आता युक्रेन सनफ्लॉवरचा मोठं प्रोडक्शन होतं, सो तेलाचं तिकडून आपण इम्पोर्ट करतो. हे पॅटर्न्स आहेत सगळे. तो आता तो डिस्टर्ब होणार आहे पॅटर्न. ओके, सो मग तुम्हाला त्याच्यासाठी काय कशा प्रकारे प्रॉडक्ट उपलब्ध करून देता येईल, तुमची ती स्ट्रेंथ आहे का, तुमची ती कपॅसिटी आहे का, की तेलाच्या पुरवठ्यामध्ये खंड पडणार आहे किंवा किमती वाढणार आहेत. ओके, एनर्जीच्या पुरवठ्यामध्ये खंड पडणार आहे किंवा किमती वाढणार आहेत. सो हा जर तुम्ही अभ्यास केला ट्रेंडचा, तर पॉलिटिकल असो, एन्व्हायरमेंटल असो, सोशल असो, टेक्निकल असो, असे चेंजेस होत आहेत आपल्या आजूबाजूला, रोज होत आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दुसरं म्हणजे कस्टमरचे पेन पॉईंट शोधायचे, कस्टमरचं नेमकं दुखतं कुठे, काय प्रॉब्लेम आहेत त्याला. ओके, हे जर तुम्ही कस्टमर बरोबर बोललात तर तुम्हाला लक्षात येईल की असे प्रॉब्लेम्स आहेत, मग तुम्ही त्याला सोल्युशन द्यायला सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ मी जेव्हा ब्लॉग लिहत होतो तेव्हा नेटबेट हा काही फुल टाइम बिझनेस नव्हता, मी जॉब करत होतो आणि आनंद मिळतो, मजा येते म्हणून मी टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्लॉग लिहत होतो. आणि त्या ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. इनफॅक्ट ही 2007-8ची गोष्ट आहे साधारण. आणि त्यावेळेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता, अनेक जण ब्लॉग वाचत होते, अनेक जण मला ईमेल करून किंवा कमेंट्स मध्ये सांगत होते की हे चांगलं आहे, आम्हाला फायदा होतो या सगळ्याचा, तर तुम्ही आम्हाला एक एक आर्टिकल देण्याच्या ऐवजी पूर्ण गोष्ट शिकवाल का. तोपर्यंत कधी ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायचा ह्याचा मी कधी विचार पण केला नव्हता. ओके, आणि
जेव्हा मी कस्टमर बरोबर हे बोलायला लागलो की तुम्हाला नेमकं कुठल्या ट्रेनिंग पाहिजेत, कशा टाईपच्या पाहिजेत, ऑनलाईन चालतील की ऑफलाईन चालतील, तर बऱ्याच जणांनी सांगितलं ऑफलाईन पाहिजे. तर आणि मी ऑब्व्हियसली जॉब करत होतो, त्याच्यामुळे ऑफलाईन ट्रेनिंग करणं काही शक्य नव्हतं. तर आय जस्ट ड्रॉप इट देअर. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा ऍक्च्युली ऑनलाईन बिझनेस सुरू केला, त्यानंतर मला लक्षात आलं की अरे हा, मी जेव्हा कस्टमर बरोबर बोललेलो तेव्हा त्यांनी मला ऑफलाईन ट्रेनिंग सांगितलेल्या. सो मी ऑनलाईन बरोबर ऑफलाईन ट्रेनिंग पण घ्यायला सुरू केल्या. आणि कस्टमरचे पेन पॉईंट जेव्हा मला समजायला लागले, जेव्हा लोक ऍक्च्युली येऊन भेटायला लागले, तोपर्यंत मी सगळं ऑनलाईन पडद्याच्या मागे होतो. आणि जेव्हा मी ऍक्च्युली लोकांना भेटायला लागलो तेव्हा अनेक गोष्टी कळायला लागल्या की हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. मग ऑनलाईन मध्ये आम्ही एक ट्रेनिंग लॉन्च, ऑफलाईन मध्ये एक ट्रेनिंग लॉन्च केलं. मग जे स्टुडंट्स आले त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून पुढे हे पण शिकायचं, हे पण शिकायचं, हे पण शिकायचं. असं बोलत असताना मला अनेक प्रोडक्ट्सच्या आयडिया आल्या आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट केल्या. काही चालल्या, काही फेल झाल्या, काही बंद केल्या, काही अजून चालू आहेत. ओके. सो टॉक टू कस्टमर्स, अंडरस्टँड की त्यांचे पेन पॉईंट्स काय. देन वर्क एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव असेल आधीचा. ओके, तुम्ही काम करताय तुमच्या कंपनीमध्ये, तुम्ही जे काय आता काम करताय किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये जे काय काम करताय, तिथे तुम्हाला कस्टमर्स येत आहेत, भेटतायत, बोलतायत, ते सांगतायत काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. ओके, थिंक अबाउट इट की ते कंपनीने सोडवायच्या ऐवजी तुम्ही सोडवण्यात व्हॅल्यू क्रिएट होते का, आणि ते तुम्ही कमर्शियली करू शकता का. मग देन यू ऑलरेडी हॅव अ बिझनेस आयडिया. त्याच्यानंतर हॉबीज आणि इंटरेस्टच्या अराउंड, तर बरेच जण ह्याच्या अराउंडच बिझनेस सुरू करतात. तुमचा कुकिंगचा छंद असेल तर तुम्ही हॉटेल सुरू करता, किंवा युट्यूब चॅनल सुरू करता, किंवा रेस्टॉरंट सुरू करता, किंवा फास्ट फूडचा बिझनेस सुरू करता. सो आपल्या हॉबीच्या अराउंड करता येतो बिझनेस स्टार्ट. फॉर एक्झाम्पल, ब्लॉगिंग ही माझी हॉबी होती आणि मी कधी विचार केला नव्हता की मला त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर करायचं. पण इव्हेंच्युअली काही गोष्टी अशा घडत गेल्या लाईफमध्ये की जेव्हा मला करायचं होता बिझनेस, त्यावेळेला ब्लॉगिंग ऑलरेडी माझ्याकडे रेडी होतं, कस्टमर्स रेडी होते, आणि मला फक्त ते ब्लॉगचं रूपांतर ट्रेनिंग मध्ये करायचं होतं. ओके. सो तुमच्या हॉबीज आणि इंटरेस्टला इग्नोर करू नका, त्याच्या अराउंड बिझनेस बिल्ड करता येतो. आणि असा जर बिझनेस तुम्ही बिल्ड केला तुमच्या हॉबीच्या अराउंड, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच्या अराउंड, तर तुम्ही कधीही कंटाळणार नाही, थकणार नाही, तुम्हाला असं वाटणारच नाही की मी काम करतोय. आणि दॅट्स द अल्टिमेट हॅपीनेस. त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ्स अँड ॲबिलिटीज. ओके, काही गोष्टी मे बी आवडत नसतील पण तुम्ही एक्सपर्ट आहात करण्यामध्ये. असे फॉर एक्झाम्पल वेडिंग मॅनेजमेंट. ओके, जर तुमचं व्यवस्थापन चांगलं असेल तर तुम्ही वेडिंग मॅनेजमेंट सारखा व्यवसाय पण सुरू करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे मी इव्हेंट प्लॅनिंग चांगलं करतो, लास्ट मोमेंटला काय गडबड झाली तर मला ते नीट सुधारवता येते. हे जर तुमचे ॲबिलिटीज असतील तर त्याच्यानुसार तुम्ही बिझनेस आयडिया शोधू शकता. फ्रेंड्स अँड फॅमिलीज बरोबर जेवढं बोलाल तुम्हाला नव्या बिझनेस आयडियाज मिळतील. ओके, जेवढं बोलाल तेवढ्या जास्त बिझनेस आयडियाज मिळतील. मला अजूनही आठवत आहे की खूप वर्षापूर्वी माझ्या बहिणीने मला सांगितलेलं की जर मला शक्य झालं तर मी रोज सकाळी जसं दूध घरी डिलिव्हर होतं लोकांच्या, तसं चपात्या डिलिव्हर करू शकले तर तो इट विल बी अ व्हेरी प्रॉफिटेबल बिझनेस. कारण चपात्या हा सगळ्यात जास्त वेळ खाऊ गोष्ट आहे महिलांसाठी, आणि जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतं, ऑफिसेसमध्ये जायचं असतं, सकाळी जर ही वेळ वाचली त्यांची तर त्या डेफिनेटली पैसे देतील. ओके. सो वेन यू टॉक टू फ्रेंड्स अँड फॅमिली यू गेट मेनी मोर आयडियाज. ट्रॅव्हल एक खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्ही ट्रॅव्हल केलं ना मित्रांनो, तर तुम्ही जगामध्ये चालू असलेल्या इतर आयडियाज बघू शकता. आणि प्रत्येक गोष्ट काय आपल्याला आपल्या डोक्याने विचार करायचा असं नाही. यू कॅन सिम्पली गो, इफ यू सी की इथे नवीन काहीतरी चालू आहे जे माझ्या देशात, माझ्या राष्ट्रात, माझ्या राज्यात, माझ्या शहरात, माझ्या गावात अजून उपलब्ध नाहीये, तर यू कॅन सिम्पली स्टार्ट दॅट आयडिया. फ्लिपकार्ट अशी सुरुवात झालेली. फ्लिपकार्टचे दोघे बन्सल बंधू अमेझॉन मध्ये US मध्ये काम करत होते. ओके, अमेझॉन मध्ये काम करताना त्यांना लक्षात आलं अरे ई कॉमर्स इंडियामध्ये तर कोणीच केलेलं नाहीये. आणि देन दे लेफ्ट द जॉब, केम टू इंडिया, सुरुवात त्यांनी सेकंड हँड पुस्तकं विकण्यापासून सुरुवात केली. ओके, आणि त्या सेकंड हँड बुक्सच्या सेल्सचा आज एवढा मोठा एम्पायर केला, आणि वॉलमार्टला विकून बाहेर पण निघून गेले. सो तुम्ही, आणि फॉर एक्झाम्पल आता मगाशी आपण वर्क एक्सपिरियन्स बघितला ना, सो तुम्ही तुमच्या करंट कंपनीमध्ये काम करताना पण बघा की तुम्हाला काय आयडिया सुचतात का त्याच्याशी रिलेटेड. आणि एक्झॅक्टली बन्सल बंधूंनी फ्लिपकार्टमध्ये हेच तर केलं. सो ट्रॅव्हल करा, प्रवास करा. माझी ऍक्च्युली ऑनलाईन अकॅडमीची आयडिया जेव्हा मी लंडनमध्ये होतो आणि तेव्हा मी अनेक एक्झिबिशन्स बघत होतो, आणि त्यावेळेला एका व्यक्तीचं प्रेझेंटेशन मी बघत होतो, आणि ही वॉज टेलिंग की माझा कोर बिझनेस हा आहे, पण त्याच्यासोबत मला ना खूप साऱ्या लोकांना ट्रेन करायला लागतं माझ्या बिझनेसमध्ये, आणि मला ते सतत ट्रेन करायचा कंटाळा येत होता. म्हणून मी एक दिवस रेकॉर्ड केला व्हिडिओ माझा स्वतःचा, आणि चांगलं ट्रेनिंग मॉड्यूल बनवलं.
पण ते मी काय एवढं टेक्निकली स्मार्ट नाही, तर मला ते आमच्या वेबसाईटवर वगैरे कसं टाकायचं ते माहिती नव्हतं. तर मग काय करायचं म्हणून मी थोडं गुगल सर्च केलं, तर युडेमी नावाची एक साईट मिळाली. तर युडेमीच्या साईटवर मी ते कोर्स बनवून ते व्हिडिओ टाकून ठेवले आणि त्याची एक काहीतरी नॉमिनल प्राइस ठेवली, $8-10 काहीतरी प्राइस ठेवली. आणि नंतर लक्षात आलं की माझ्या जे एम्प्लॉईज आहेत ज्यांना मला ट्रेन करायचे ते सोडून जगभरातले इतर सगळे लोक ते कोर्स विकत घेत आहेत. अँड देन आय रिअलाइज की इट्स अ व्हेरी गुड बिझनेस. आणि मग मी असे आणखीन कोर्सेस बनवले आणि ते मी युडेमीवर सेल करायला लागलो. आणि हे जेव्हा मी समोर लाईव्ह एका याच्यामध्ये ऐकलं तेव्हा मला ट्यूब पेटली की अरे, लोक तर मला हेच करायला सांगतात की ऑनलाईन ट्रेनिंग चा बिझनेस. आणि त्यावेळेला आय रिअलाइज की अरे, हे तर कोणी केलेलं नाहीये. मग मी युडेमीसाठी पहिला कोर्स बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यात खूप चुका झाल्या. अनेक वेळा माझा कोर्स रिजेक्ट व्हायला लागला, कारण रेकॉर्डिंग बरोबर होत नव्हती, ऑडिओ बरोबर येत नव्हता. तो ते रिजेक्ट होत गेलं तर मला खूप कंटाळा आला त्याचा. मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, तुमच्याकडे करतच नाही. मग मी स्वतःची एक वेबसाईट केली आणि त्याच्यावर माझा एक कोर्स लावला आणि स्टार्टेड सेलिंग द नेक्स्ट डे. जो मी कोर्स बनवला, लॉन्च केला, दुसऱ्या दिवशी पंढरपूर मधून पहिलं कस्टमर आलेलं. आणि मला वाटलं की अरे, पंढरपूर सारख्या भागातून एक कस्टमर येऊ शकतो, तर त्याला पोटेन्शियल आहे. ओके, सो यू ट्रॅव्हल, कुठेही ट्रॅव्हल करा, असं नाही की इंटरनॅशनलच करायचं, पण कुठेही करत चला. जेवढं ट्रॅव्हल कराल तेवढं तुम्ही आयडियाज कलेक्ट कराल. बुक्स अँड मॅगझिन्स तर एव्हरग्रीन आहे. जेवढं वाचाल तेवढं डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. रिसर्च पेपर वाचा, नुसतं व्हॉट्सअप वाचून फायदा नाही, तर रिसर्च पेपर वाचा. रिसर्चमध्ये अनेक स्टडीज केलेले असतात, पॅटर्न्स दाखवलेले असतात, कसा बदल होतोय समाजामध्ये ते रिसर्च पेपरमध्ये दिसतं. आणि म्हणून ते वाचा. आणि सगळ्यात अल्टिमेट आपल्या हातात आहे ते म्हणजे इंटरनेट. पण आपण इंटरनेटवर करतो काय? व्हॉट्सअप, फेसबुक, पॉलिटिक्स. ओके, सो याच्यावर तुम्हाला आयडियाज मिळतील. आयडिया सगळीकडे असतात, पण क्वालिटी आयडियासाठी तुम्हाला क्वालिटी गोष्टी कराव्या लागतील. चांगल्या वेबसाईट्सला व्हिजिट करायला लागतील, चांगले ब्लॉग वाचायला लागतील. युट्यूबवर प्रचंड प्रमाणात ज्ञान उपलब्ध आहे. त्याचा जर तुम्ही नीट, फॉर एक्झाम्पल टेट टॉक सारख्या जर तुम्ही युट्यूब चॅनल फॉलो करायला लागलात आणि रोज एक टेट टॉक बघायला लागलात, तर वर्षभरात तुम्हाला आयडियांचा एक खजिना तुमच्याकडे तयार होईल. ओके, सो मित्रांनो, हे सोर्सेस ऑफ आयडियाज आहेत. हे सोर्सेस सगळ्यांना उपलब्ध आहेत, पण सगळेजण ते वापरतायत का? तर तसं होत नाही दुर्दैवाने. आणि म्हणून मी हे परत एकदा सांगितले तुम्हाला हे सगळे माहितीच होते, पण परत एकदा सांगितले कारण बऱ्याच वेळेला आपल्याला रिफ्रेशरची गरज असते ना. सो आता हा रिफ्रेशर आहे. सगळ्या ह्या हे जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत सगळे सोर्सेस, ते एकदा लिहून घ्या किंवा स्क्रीनचा फोटो काढून घ्या आणि ऑब्झर्व करा की तुम्ही याच्यातून कुठे कुठे वेळ देताय आणि आयडिया जनरेट करताय. ओके, सो मित्रांनो, दीज आर दी सोर्सेस ऑफ आयडियाज. गिव्ह मी क्विक फीडबॅक ऑन टू सोर्सेस ऑफ आयडियाज. ओके, आता आपण आयडिया म्हणजे काय ते समजून घेतलं. कुठली नुसती आयडिया आहे, कुठली बिझनेसची आयडिया हे समजून घेतलं. आता आपण या नव्या आयडिया जनरेट कुठून होतात, सोर्स काय आहे त्याचा, ते बघतोय. आणि आय एम शुअर तुम्ही बऱ्यापैकी याच्यापैकी बरेचसे ऑप्शन तुम्ही ऑलरेडी वापरत असाल, जेणेकरून तुम्हाला नव्या बिझनेस आयडियाज मिळतील. आणि म्हणून इथे मी जास्त वेळ नाही घालवणार आहे, क्विकली तुमच्यासाठी हे सांगतो की करंट ट्रेंड्स काय आहेत, सध्या काय घडामोडी घडतात. ट्रेंड्स आपण मगाशी बघितलं ना, आयडियाचं डेफिनेशन म्हणजे टू सी पॅटर्न. ट्रेंड पॅटर्न्स जर बघायला गेलात, ते तुम्ही चार्टवर टाकले तर ट्रेंड तुम्हाला दिसेल. हे खाली जात आहे, वरती जात आहे, ही गोष्ट वाढते, ही गोष्ट कमी होते. ओके, त्याच्यासाठी मॅनेजमेंटमध्ये पेस्ट अनालिसिस पण आहे, पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्निकल. ओके, सो कुठल्या प्रकारचे बदल होत आहेत मार्केटमध्ये त्याचं जर तुम्ही ऑब्झर्व करायला लागला. से फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही बघितलं, आता कोरोना काळ टेक्निकली संपायला आलेला आहे, संपलाय ऑलमोस्ट. ओके, आता ऑफिसेस सुरू होतील, शाळा ऑलरेडी सुरू झाल्यात. ओके, म्हणजेच आता काय, आता पहिल्यासारखं आपलं लाईफ पुन्हा सुरू होईल. सो पॅरेंट्स जे आहेत त्यांना ऑलरेडी आता मुलांना सवय झालेली घरी बसवण्याची, ऑनलाईन लर्निंगची, आता त्यांना पुन्हा शाळेत घेऊन जायचंय. सो हा एक ट्रेंड चेंज आहे. 2 वर्ष त्यांना प्रवासाची सवय नाही, शाळेत जाण्याची सवय नाही. हा एक ट्रेंड आहे. आता या ट्रेंडचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्या अराउंड तुम्ही सोल्युशन कसं काढू शकता. ओके, तर हे सगळ्या अशा प्रकारचे नवे नवे ट्रेंड्स ऑब्झर्व करा आणि ते ट्रेंड्स बघून मग त्याच्यानुसार बिझनेस आयडिया शोधायला सुरू करा. मी जस्ट एक एक्झाम्पल दिला. ओके, पण पॉलिटिकल चेंजेस आहेत, टॅक्स चेंजेस झाले. ओके, सो टॅक्स चेंजेसमुळे बऱ्याच गोष्टी होतील. आता फॉर एक्झाम्पल एक पॉलिटिकल चेंज झाला, आता रशियामध्ये खूप सारे सँक्शन्स आले.
युक्रेनमध्ये युद्धामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आले. आता युक्रेन सनफ्लॉवरचा मोठं प्रोडक्शन होतं, सो तेलाचं तिकडून आपण इम्पोर्ट करतो. हे पॅटर्न्स आहेत सगळे. आता तो डिस्टर्ब होणार आहे पॅटर्न. ओके, सो मग तुम्हाला त्याच्यासाठी काय कशा प्रकारे प्रॉडक्ट उपलब्ध करून देता येईल, तुमची ती स्ट्रेंथ आहे का, तुमची ती कपॅसिटी आहे का, की तेलाच्या पुरवठ्यामध्ये खंड पडणार आहे किंवा किमती वाढणार आहेत. ओके, एनर्जीच्या पुरवठ्यामध्ये खंड पडणार आहे किंवा किमती वाढणार आहेत. सो हा जर तुम्ही अभ्यास केला ट्रेंडचा, तर पॉलिटिकल असो, एन्व्हायरमेंटल असो, सोशल असो, टेक्निकल असो, असे चेंजेस होत आहेत आपल्या आजूबाजूला, रोज होत आहेत, आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दुसरं म्हणजे कस्टमरचे पेन पॉईंट शोधायचे, की कस्टमरचं नेमकं दुखतं कुठे, काय प्रॉब्लेम आहेत त्याला. ओके, हे जर तुम्ही कस्टमर बरोबर बोललात तर तुम्हाला लक्षात येईल की असे प्रॉब्लेम्स आहेत, मग तुम्ही त्याला सोल्युशन द्यायला सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ, मी जेव्हा ब्लॉग लिहित होतो तेव्हा नेटबेट हा काही फुल टाइम बिझनेस नव्हता. मी जॉब करत होतो आणि आनंद मिळतो, मजा येते म्हणून मी टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्लॉग लिहित होतो. आणि त्या ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. इनफॅक्ट ही 2007-8ची गोष्ट आहे साधारण. आणि त्यावेळेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता. अनेक जण ब्लॉग वाचत होते, अनेक जण मला ईमेल करून किंवा कमेंट्स मध्ये सांगत होते की हे चांगलं आहे, आम्हाला फायदा होतो या सगळ्याचा, तर तुम्ही आम्हाला एक एक आर्टिकल देण्याच्या ऐवजी पूर्ण गोष्ट शिकवाल का. तोपर्यंत कधी ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायचा ह्याचा मी कधी विचार पण केला नव्हता. ओके, आणि जेव्हा मी कस्टमर बरोबर हे बोलायला लागलो की तुम्हाला नेमकं कुठल्या ट्रेनिंग पाहिजेत, कशा टाईपच्या पाहिजेत, ऑनलाईन चालतील की ऑफलाईन चालतील, तर बऱ्याच जणांनी सांगितलं ऑफलाईन पाहिजे. तर आणि मी ऑब्व्हियसली जॉब करत होतो, त्याच्यामुळे ऑफलाईन ट्रेनिंग करणं काही शक्य नव्हतं. तर आय जस्ट ड्रॉप इट देअर. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा ऍक्च्युली ऑनलाईन बिझनेस सुरू केला, त्यानंतर मला लक्षात आलं की अरे हा, मी जेव्हा कस्टमर बरोबर बोललेलो तेव्हा त्यांनी मला ऑफलाईन ट्रेनिंग सांगितलेल्या. सो मी ऑनलाईन बरोबर ऑफलाईन ट्रेनिंग पण घ्यायला सुरू केल्या. आणि कस्टमरचे पेन पॉईंट जेव्हा मला समजायला लागले, जेव्हा लोक ऍक्च्युली येऊन भेटायला लागले, तोपर्यंत मी सगळं ऑनलाईन पडद्याच्या मागे होतो. आणि जेव्हा मी ऍक्च्युली लोकांना भेटायला लागलो तेव्हा अनेक गोष्टी कळायला लागल्या की हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. मग ऑनलाईन मध्ये आम्ही एक ट्रेनिंग लॉन्च, ऑफलाईन मध्ये एक ट्रेनिंग लॉन्च केलं. मग जे स्टुडंट्स आले त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून पुढे हे पण शिकायचं, हे पण शिकायचं, हे पण शिकायचं. असं बोलत असताना मला अनेक प्रोडक्ट्सच्या आयडिया आल्या आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट केल्या. काही चालल्या, काही फेल झाल्या, काही बंद केल्या, काही अजून चालू आहेत. ओके, सो टॉक टू कस्टमर्स, अंडरस्टँड की त्यांचे पेन पॉईंट्स काय. देन वर्क एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव असेल आधीचा. ओके, तुम्ही काम करताय तुमच्या कंपनीमध्ये, तुम्ही जे काय आता काम करताय किंवा तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये जे काय काम करताय, तिथे तुम्हाला कस्टमर्स येत आहेत, भेटतायत, बोलतायत, ते सांगतायत काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. ओके, थिंक अबाउट इट की ते कंपनीने सोडवायच्या ऐवजी तुम्ही सोडवण्यात व्हॅल्यू क्रिएट होते का, आणि ते तुम्ही कमर्शियली करू शकता का. मग देन यू ऑलरेडी हॅव अ बिझनेस आयडिया. त्याच्यानंतर हॉबीज आणि इंटरेस्टच्या अराउंड, तर बरेच जण ह्याच्या अराउंडच बिझनेस सुरू करतात. तुमचा कुकिंगचा छंद असेल तर तुम्ही हॉटेल सुरू करता, किंवा युट्यूब चॅनल सुरू करता, किंवा रेस्टॉरंट सुरू करता, किंवा फास्ट फूडचा बिझनेस सुरू करता. सो आपल्या हॉबीच्या अराउंड करता येतो बिझनेस स्टार्ट. फॉर एक्झाम्पल, ब्लॉगिंग ही माझी हॉबी होती आणि मी कधी विचार केला नव्हता की मला त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर करायचं. पण इव्हेंच्युअली काही गोष्टी अशा घडत गेल्या लाईफमध्ये की जेव्हा मला करायचं होता बिझनेस, त्यावेळेला ब्लॉगिंग ऑलरेडी माझ्याकडे रेडी होतं, कस्टमर्स रेडी होते, आणि मला फक्त ते ब्लॉगचं रूपांतर ट्रेनिंग मध्ये करायचं होतं. ओके, सो तुमच्या हॉबीज आणि इंटरेस्टला इग्नोर करू नका, त्याच्या अराउंड बिझनेस बिल्ड करता येतो. आणि असा जर बिझनेस तुम्ही बिल्ड केला तुमच्या हॉबीच्या अराउंड, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच्या अराउंड, तर तुम्ही कधीही कंटाळणार नाही, थकणार नाही, तुम्हाला असं वाटणारच नाही की मी काम करतोय. आणि दॅट्स द अल्टिमेट हॅपीनेस. त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ्स अँड ॲबिलिटीज. ओके, काही गोष्टी मे बी आवडत नसतील पण तुम्ही एक्सपर्ट आहात करण्यामध्ये. असे फॉर एक्झाम्पल वेडिंग मॅनेजमेंट. ओके, जर तुमचं व्यवस्थापन चांगलं असेल तर तुम्ही वेडिंग मॅनेजमेंट सारखा व्यवसाय पण सुरू करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे मी इव्हेंट प्लॅनिंग चांगलं करतो, लास्ट मोमेंटला काय गडबड झाली तर मला ते नीट सुधारवता येते. हे जर तुमचे ॲबिलिटीज असतील तर त्याच्यानुसार तुम्ही बिझनेस आयडिया शोधू शकता. फ्रेंड्स अँड फॅमिलीज बरोबर जेवढं बोलाल तुम्हाला नव्या बिझनेस आयडियाज मिळतील. ओके, जेवढं बोलाल तेवढ्या जास्त बिझनेस आयडियाज मिळतील. मला अजूनही आठवत आहे की खूप वर्षापूर्वी माझ्या बहिणीने मला सांगितलेलं की जर मला शक्य झालं तर मी रोज सकाळी जसं दूध घरी डिलिव्हर होतं लोकांच्या, तसं चपात्या डिलिव्हर करू शकले तर तो इट विल बी अ व्हेरी प्रॉफिटेबल बिझनेस. कारण चपात्या सगळ्यात जास्त वेळ खाऊ
गोष्ट आहे महिलांसाठी. आणि जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतं, ऑफिसेसमध्ये जायचं असतं, सकाळी जर ही वेळ वाचली त्यांची तर त्या डेफिनेटली पैसे देतील. ओके, सो वेन यू टॉक टू फ्रेंड्स अँड फॅमिली यू गेट मेनी मोर आयडियाज. ट्रॅव्हल एक खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण जर तुम्ही ट्रॅव्हल केलं ना मित्रांनो, तर तुम्ही जगामध्ये चालू असलेल्या इतर आयडियाज बघू शकता. आणि प्रत्येक गोष्ट काय आपल्याला आपल्या डोक्याने विचार करायचा असं नाही. यू कॅन सिम्पली गो, इफ यू सी की इथे नवीन काहीतरी चालू आहे जे माझ्या देशात, माझ्या राष्ट्रात, माझ्या राज्यात, माझ्या शहरात, माझ्या गावात अजून उपलब्ध नाहीये, तर यू कॅन सिम्पली स्टार्ट दॅट आयडिया. फ्लिपकार्ट अशी सुरुवात झालेली. फ्लिपकार्टचे दोघे बंसल बंधू अमेझॉन मध्ये US मध्ये काम करत होते. ओके, अमेझॉन मध्ये काम करताना त्यांना लक्षात आलं, अरे ई कॉमर्स इंडियामध्ये तर कोणीच केलेलं नाहीये. आणि देन दे लेफ्ट द जॉब, केम टू इंडिया, सुरुवात त्यांनी सेकंड हँड पुस्तकं विकण्यापासून सुरुवात केली. ओके, आणि त्या सेकंड हँड बुक्सच्या सेल्सचा आज एवढा मोठा एम्पायर केला आणि वॉलमार्टला विकून बाहेर पण निघून गेले. सो तुम्ही, आणि फॉर एक्झाम्पल आता मगाशी आपण वर्क एक्सपिरियन्स बघितला ना, सो तुम्ही तुमच्या करंट कंपनीमध्ये काम करताना पण बघा की तुम्हाला काय आयडिया सुचतात का त्याच्याशी रिलेटेड. आणि एक्झॅक्टली बन्सल बंधूंनी फ्लिपकार्टमध्ये हेच तर केलं. सो ट्रॅव्हल करा, प्रवास करा. माझी ऍक्च्युली ऑनलाईन अकॅडमीची आयडिया जेव्हा मी लंडनमध्ये होतो आणि तेव्हा मी अनेक एक्झिबिशन्स बघत होतो आणि त्यावेळेला एका व्यक्तीचं प्रेझेंटेशन मी बघत होतो आणि ही वॉज टेलिंग की माझा कोर बिझनेस हा आहे, पण त्याच्यासोबत मला ना खूप साऱ्या लोकांना ट्रेन करायला लागतं माझ्या बिझनेसमध्ये. आणि मला ते सतत ट्रेन करायचा कंटाळा येत होता, म्हणून मी एक दिवस रेकॉर्ड केला व्हिडिओ माझा स्वतःचा आणि चांगलं ट्रेनिंग मॉड्यूल बनवलं. पण ते मी काय एवढा टेक्निकली स्मार्ट नाही, तर मला ते आमच्या वेबसाईटवर वगैरे कसं टाकायचं ते माहिती नव्हतं. तर मग काय करायचं म्हणून मी थोडं गुगल सर्च केलं, तर युडेमी नावाची एक साईट मिळाली. तर युडेमीच्या साईटवर मी ते कोर्स बनवून ते व्हिडिओ टाकून ठेवले आणि त्याची एक काहीतरी नॉमिनल प्राइस ठेवली, $8-10 काहीतरी प्राइस ठेवली. आणि नंतर लक्षात आलं की माझ्या जे एम्प्लॉईज आहेत ज्यांना मला ट्रेन करायचे ते सोडून जगभरातले इतर सगळे लोक ते कोर्स विकत घेत आहेत. आणि देन आय रिअलाइज की इट्स अ व्हेरी गुड बिझनेस. आणि मग मी असे आणखीन कोर्सेस बनवले आणि ते मी युडेमीवर सेल करायला लागलो. आणि हे जेव्हा मी समोर लाईव्ह एका याच्यामध्ये ऐकलं तेव्हा माझ्या ट्यूब पेटली की अरे, लोक तर मला हेच करायला सांगतात की ऑनलाईन ट्रेनिंग चा बिझनेस. आणि त्यावेळेला आय रिअलाइज की अरे, हे तर कोणी केलेलं नाहीये. मग मी युडेमीसाठी पहिला कोर्स बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यात खूप चुका झाल्या. अनेक वेळा माझा कोर्स रिजेक्ट व्हायला लागला, कारण रेकॉर्डिंग बरोबर होत नव्हती, ऑडिओ बरोबर येत नव्हता. तो ते रिजेक्ट होत गेलं तर मला खूप कंटाळा आला त्याचा. मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, तुमच्याकडे करतच नाही. मग मी स्वतःची एक वेबसाईट केली आणि त्याच्यावर माझा एक कोर्स लावला आणि स्टार्टेड सेलिंग द नेक्स्ट डे. जो मी कोर्स बनवला, लॉन्च केला, दुसऱ्या दिवशी पंढरपूर मधून पहिला कस्टमर आलेला. आणि मला वाटलं की अरे, पंढरपूर सारख्या भागातून एक कस्टमर येऊ शकतो तर त्याला पोटेन्शियल आहे. ओके, सो यू ट्रॅव्हल, कुठेही ट्रॅव्हल करा, असं नाही की इंटरनॅशनल करायचं, पण कुठेही करत चला. जेवढं ट्रॅव्हल कराल तेवढं तुम्ही आयडियाज कलेक्ट कराल. बुक्स अँड मॅगझिन्स तर एव्हरग्रीन आहे, जेवढं वाचाल तेवढं डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. रिसर्च पेपर वाचा, नुसतं व्हॉट्सअप वाचून फायदा नाही, तर रिसर्च पेपर वाचा. रिसर्चमध्ये अनेक स्टडीज केलेले असतात, पॅटर्न्स दाखवलेले असतात, कसा बदल होतोय समाजामध्ये ते रिसर्च पेपरमध्ये दिसतं. आणि म्हणून ते वाचा. आणि सगळ्यात अल्टिमेट आपल्या हातात आहे ते म्हणजे इंटरनेट. पण आपण इंटरनेटवर करतो काय? व्हॉट्सअप, फेसबुक, पॉलिटिक्स. ओके, सो याच्यावर तुम्हाला आयडियाज मिळतील. आयडिया सगळीकडे असतात, पण क्वालिटी आयडियासाठी तुम्हाला क्वालिटी गोष्टी कराव्या लागतील. चांगल्या वेबसाईट्सला व्हिजिट करायला लागतील, चांगले ब्लॉग वाचायला लागतील. युट्यूबवर प्रचंड प्रमाणात ज्ञान उपलब्ध आहे. त्याचा जर तुम्ही नीट, फॉर एक्झाम्पल टेट टॉक सारखे जर तुम्ही युट्यूब चॅनल फॉलो करायला लागलात आणि रोज एक टेट टॉक बघायला लागलात, तर वर्षभरात तुम्हाला आयडियांचा एक खजिना तुमच्याकडे तयार होईल. ओके, सो मित्रांनो, हे सोर्सेस ऑफ आयडियाज आहेत. हे सोर्सेस सगळ्यांना उपलब्ध आहेत, पण सगळेजण ते वापरतायत का? तर तसं होत नाही दुर्दैवाने. आणि म्हणून मी हे परत एकदा सांगितले तुम्हाला सगळे माहितीच होते, पण परत एकदा सांगितले कारण बऱ्याच वेळेला आपल्याला रिफ्रेशरची गरज असते ना. सो आता हा रिफ्रेशर आहे. सगळ्या हे जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत सगळे सोर्सेस, ते एकदा लिहून घ्या किंवा स्क्रीनचा फोटो काढून घ्या आणि ऑब्झर्व करा की तुम्ही याच्यातून कुठे कुठे वेळ देताय आणि आयडिया जनरेट करताय. ओके, सो मित्रांनो, दीज आर दी सोर्सेस ऑफ आयडियाज. गिव्ह मी क्विक फीडबॅक. आवडले असतील. आता मी काही पॉवर टिप्स देतोय, फार नाही आहेत, 3-4च आहेत, ते ऐकूया आणि नंतर आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. ओके, सो वी आर एक्झॅक्टली ऑन टाइम. सेशन टाइमवर संपवतोय. नंतर 5 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी जाऊया. ओके, सो फ्रेंड्स, काही पॉवर टिप्स तुम्हाला सांगतोय, त्या महत्वाच्या आहेत की जर तुम्हाला
आयडिया जनरेशन करायचं असेल तर स्वतःला काही सवय लावून घ्याव्या लागतील, आणि त्या सवयी मी इथे सांगतोय. पहिली गोष्ट, टॉक टू कस्टमर्स. आपण आपल्या ग्राहकांशी बोलत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी माझ्या ग्राहकांशी बऱ्याच वेळा बोलतो. मी कधीतरी रॅन्डमली कुठल्या तरी कस्टमरला कॉल करतो, त्याच्यानंतर वर्षातून एकदा मी जवळजवळ 10-15 कस्टमरची लिस्ट घेऊन त्यांच्याशी बोलतो, आणि इतर अनेक जे मला कंप्लेंट करायला किंवा फीडबॅक द्यायला फोन करतात त्यांच्याशी पण मी बराच बोलून घेतो. कारण कस्टमर्स आपल्याला खूप शिकवतात, खूप आयडियाज देतात. माझ्या तर ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त प्रोडक्ट आयडियाज कस्टमर्सनीच सांगितलेले आहेत. ओके, कधीतरी कोणी आम्हाला सांगितलेलं की मला माझ्या मुलाला चित्रकला शिकवायची, त्याच्यातून आम्ही आर्ट क्लासेस सुरू केले, आणि टुडे महिन्याला आम्ही 2-3 आर्ट क्लासेस सुरू करतो, लॉन्च करतो. ओके, सो अशा बेसिकली कस्टमरशी बोलल्याने बऱ्याच आयडियाज मिळतात. दुसरं म्हणजे एव्हरी टाइम यू टॉक टू एनीबडी, आस्क द मॅजिक क्वेश्चन. मॅजिक क्वेश्चन काय आहे की तुम्ही हे जे काही प्रोसेस करताय, किंवा तू हे जे काही विकत घेतलं, किंवा तू हे जे काही टूल वापरतोय, त्याच्यात तुला प्रॉब्लेम काय येतो, हे तुम्ही सगळ्यांना विचारायला सुरू करा, जो जो तुमच्याशी इंटरॅक्ट करेल. आणि सगळे काही तुम्हाला उत्तर देणार नाही, पण त्यातला एखाद कुठला तरी तुम्हाला असं उत्तर देऊन जाईल की तुमची लगेच दिमागची बत्ती पेटेल, आणि तुम्हाला कळेल की ह्यामध्ये बिझनेस आयडिया आहे. उदाहरणार्थ, मला एका व्यक्तीने सांगितलेलं की हे तुम्ही आर्टिकल लिहिताय, खूप छान आहे, पण आम्हाला सगळं एकत्र शिकवा. त्या एका वाक्याने आज माझं तरी लाईफ बदलून टाकलेलं आहे, की आय एम इन टू अ फुल टाइम बिझनेस. तो पण मी कधीही विचार केला नव्हता की आय विल बी इन अ फुल टाइम बिझनेस. तो पण मी नोकरी करत होतो, माझी नोकरी चांगली होती, आय वॉज लर्निंग अँड अर्निंग व्हेरी वेल. पण त्या एका वाक्याने कुठेतरी पेटली, आणि हळूहळू करत करत नेटवेटचा जन्म झाला. सो ऑलवेज आस्क द मॅजिक क्वेश्चन. देन राईट डाऊन एव्हरी प्रॉब्लेम यू फेस. तुम्हाला सांगू मित्रांनो, आयडिया जनरेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, उत्तर मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे, प्रश्न कळत नाही हा प्रॉब्लेम आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण स्वीकारायला लागतो, आणि हे असंच आहे असं म्हणायला लागतो, आणि तिथे खरा प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही विचारायला लागलात की याचा प्रॉब्लेम काय, हा का असं वागतोय, हे का चुकीचं होतंय, हा का वेळ लागतोय, ओके, हे का एवढं महाग आहे, हे का एवढं स्वस्त आहे, हे सगळे प्रश्न जर तुम्ही विचारायला लागलात, प्रॉब्लेम शोधायला लागलात, तर उत्तर मिळतं. ओके, सो आयडिया जनरेशनसाठी प्रॉब्लेम शोधणं कठीण आहे, उत्तर शोधणं एवढं कठीण नाही आहे. स्कॅम्पर वापरलं तर उत्तर मिळेल, पण प्रॉब्लेम शोधणं कठीण आहे. ओके, देन प्रॅक्टिस करून बघा की स्वतः एक आयडिया डेली जनरेट करायची, 30 दिवसांसाठी, मे बी 60 दिवसांसाठी, मे बी 90. मी 30 दिवसांसाठी केलेली ऍक्टिव्हिटी ही, की एक आयडिया जनरेट करायची. ती फालतू असेल तर फालतू असेल, जज नाही करायचं त्याला, पण एक नवी आयडिया रोज जनरेट करा. ब्रेनला सवय लावा वेगळ्या ठिकाणी बघण्याची आणि आयडिया जनरेट करण्याची. ओके, 5-10 मिनिटं लागतात, पण यू विल रिअलाइज माझ्याकडे आता ऑलरेडी 60-70 आयडियाज तयार आहेत, ज्याच्यावर मी कधी लाईफमध्ये काम करणार नाही. कधीतरी मी शेअर पण करेन ती सगळी लिस्ट तुमच्याबरोबर. ओके, सो मी कधी त्याच्यावर बिझनेस करणार नाही, कारण ऑलरेडी माझे हात भरलेले आहेत, तुम्हाला आणखीन अजून काही ऑपॉर्च्युनिटी घेता येणार नाही. पण बेसिकली तुम्ही जर आयडिया असा विचार करायला लागला तर खूप साऱ्या मिळतील. फक्त तो फोकस्ड विचार पाहिजे. दररोज एक करायचा म्हणजे करायचा, पेपरवर लिहून ठेवायचा कुठे. दॅट विल ट्रेन युअर ब्रेन. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा पॉईंट जो मी इथे लिहिलेला आहे, नेव्हर अफ्रेड टू फेल. तुम्ही 10 आयडियावर काम केलं तर 9 फेल होणारच. जर तुम्ही फेल व्हायच्या भीतीने आयडिया सोडून दिली, काम नाही केलं, तर तुम्ही डेफिनेटली फेल होणार. आणि जर तुम्ही काम करत राहिला तर 90% चान्सेस आहेत फेल व्हायचे, 10% चान्सेस आहेत जिंकायचे. ओके, सो नेव्हर अफ्रेड टू फेल. चुका होतात, 4-5 वेळा माणूस हरतो, तेव्हा कधीतरी त्याला चांगली आयडिया क्लिक होते, आणि तिथून तो पुढे जातो. पहिल्याच आयडियाला निराश होणारे लोक खूप आहेत, आणि मग काही लोक आयडिया स्टेजवरच निराश होतात, काही लोक काहीतरी करून निराश होतात. पण ते करत राहणं इज द रिअल स्किल. प्रत्येकाला काही अशी ती युरेका मुवमेंट येत नाही, पण तुम्ही जेव्हा काम करायला लागता त्या आयडियावर, तेव्हा तुम्हाला ती आयडिया खरी स्पष्ट व्हायला लागते. ओके, आणि म्हणून परत परत सांगतो की नुसत्या आयडियाला 0 व्हॅल्यू आहे, पण ज्या आयडियावर तुम्ही काम केलंय त्या आयडियाला खूप व्हॅल्यू आहे. दिस इज आयडिया जनरेशन फॉर यू. आय होप सेशन तुम्हाला आवडलं असेल, कळलं असेल, पटलं असेल, आणि मजा आली असेल. ओके, गुड. थँक यू फ्रेंड्स. नक्की लक्षात ठेवा, स्कॅम्पर इज व्हेरी पॉवरफुल, आणि इफ यू प्रॅक्टिस इट यू कॅन मेक वंडर्स. सो चला, स्टोरी टाइम नंबर 2 क्विकली आता घेणार आहे. स्टोरी कारण बऱ्याचशा मी सांगितलेल्या आहेत. फोटोज टू सोशल मीडिया. इंस्टाग्रामचेच एक्झाम्पल आहे बघा. हे इंस्टाग्राम मध्ये जेव्हा सुरुवात झालेली
तेव्हा बेसिक कॉन्सेप्ट असा होता की इंस्टाग्रामचा फाउंडर त्याच्या बायकोबरोबर पिकनिकला गेलेला, तिकडे त्यांनी जे फोटो काढले त्याच्या बायकोला ते आवडले नाहीत आणि त्या बायकोने सांगितलं, सगळ्या बायका म्हणतात ना किती चांगले फोटो काढले, ते म्हणतात की हा काय बरा दिसत नाही. सो तशी त्याची बायको पण म्हटली, पण त्याने तो विषय तिथे सोडला नाही. त्याने हा विचार केला की सगळे काही एक्सपर्ट फोटोग्राफर नसतात ना, मग आपण असं काय केलं की कोणीही काढला तरी फोटो चांगला दिसेल. तर हा विचार त्याने केला. त्याने स्वतःला कोडिंग शिकवली. तो काय सॉफ्टवेअर इंजिनियर नव्हता, सेल्फ टॉट कोडर आहे तो. रात्री अभ्यास करून, दिवसभर जॉब करायचा, रात्रीचे अभ्यास करून कोडिंग शिकला आणि एक बेसिक त्याने फोटो फिल्टर्सचा ऍप बनवला. त्या कुठलाही फोटो कसाही काढा, त्याला फिल्टर लावला की तो एकदम छान चमकतो, चांगला दिसतो, इफेक्ट येतो. एवढ्या बेसिक आयडियावर इंस्टाग्राम सुरू झालं. अँड टुडे यू नो की एव्हरीबडी इन द वर्ल्ड इज युझिंग इंस्टाग्राम. ओके, सो व्हेरी पॉवरफुल स्टोरी ऑफ ऑफ स्कॅम्पर मधलंच त्यांनी वापरलेलं आहे की मी याला कशा प्रकारे मॅग्निफाय करू शकतो. एक तर पहिली गोष्ट ऍपच्या माध्यमातून त्याने ते शोधलं. दुसरी गोष्ट त्याने त्याला मॉडिफाय केलं की जी स्टँडर्ड फोटोग्राफी चालू आहे त्याच्यात मी वेगळं काय करू शकतो. त्याच्यानंतर इकॉम एम्पायरचं मी तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल दिलंय फ्लिपकार्टचं, की त्यांनी तिकडे बघितलं आणि इथे आणून ई कॉमर्स सुरू केला. हॉटेल विझार्ड ओयोचं रितेश अगरवालचं आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितलंय. सो हे पुन्हा डिस्कस करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर अजून स्टोरी टाइम सांगतो आणि मग मी तुम्हाला पॉवर टिप्स कडे घेऊन जातो. आणखीन 3 स्टोरीज आहेत, खूप मस्त इंटरेस्टिंग आहेत म्हणून सांगतोय. एक साईट आहे ट्रॅव्हल डर्टी नावाची. पुण्यामधली एक मराठी मुलगी हे चालवते. ओके, फडके सरनेम आय गेस तिचं. तुम्ही नाव सर्च केलं तर मिळेल तुम्हाला ट्रॅव्हल डर्टी. हे ट्रॅव्हल डर्टी साईट काय करते माहितीये की इट्स अ ट्रॅव्हल कंपनी आणि ते काही लोकांना स्पेसिफिक गावांमध्ये घेऊन जातात. फॉर एक्झाम्पल कोकणातली काही गावं, ओके, आणि तिकडे जाऊन तुम्हाला काही हॉटेल बिटेल मिळत नाही. तुम्ही त्या गावामधल्या एखाद्या घरामध्ये राहता किंवा टेंटमध्ये राहता आणि तिथे गावकऱ्यांबरोबर डिस्कस करता, इंटरॅक्ट करता. आपण जनरली टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा जातो, तिथले स्पॉट्स बघतो, परत येतो, बरोबर की नाही. आपण तिथल्या लोकांशी बोलतच नाही. आणि मग ती म्हणते की याला थोडी ट्रॅव्हल म्हणतात. ट्रॅव्हल करा, जेव्हा तुम्ही जाणार त्यांच्याशी बोलणार, रात्रभर त्यांच्याबरोबर गप्पा मारणार. सो तिने काय केलंय, गावातल्या लोकांना शहरातल्या ट्रॅव्हलशी इंटिग्रेट केलं, कंबाईन केलं आणि ट्रॅव्हल डर्टी नावाची साईट बनवली. बरेच लोक त्याच्यासाठी जातात कारण त्यांना तो एक आपल्या बऱ्याच लोकांचं गाव नसतं ना, तर आपल्या गावी गेल्याचा आनंद मिळतो. ऍक्च्युली तिथलं लाईफ कळतं, तिथली भाषा कळते, तिथल्या लोकल माणसांशी बोलणं कळतं, तिथलं लोकल जेवण कळतं आणि म्हणजे प्रॉपर प्रवासाचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होतं. व्हेरी पॉवरफुल मॉडेल. आता कोरोनामुळे थोडं त्यांचं हे झालं प्रॉब्लेम, पण आय थिंक आता पुन्हा सुरू झालंय. व्हेरी इम्पॉर्टंट. देन फार्मिझेन नावाचं एक दुसरं स्टार्टअप आहे बेंगलोरचं. त्यांनी फार्मर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. फार्मर्सला प्रॉब्लेम काय आहे की माझ्या मालाला उठाव नाही, माझा माल कोण विकत घ्यायला येत नाही. आणि शहरातल्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की मला जी भाजी वगैरे मिळते त्याच्यावर कीटकनाशक असतात, पेस्टिसाइड्स असतात, मला भेसळयुक्तच मिळत आहे. ओके, ह्या 2 प्रॉब्लेमला कंबाईन केलं, नवं सोल्युशन सुरू केलं. तर त्यांनी काय केलं, फार्मिझन मध्ये अनेक फार्मर्सशी टायअप केलं. त्या फार्मर्सना एक फिक्स एरियाचा, त्यांच्या शेतजमिनीचे फिक्स तुकडे पाडायला सांगितले. से फॉर एक्झाम्पल म्हणून 10 फूट बाय 10 फूटचा एक तुकडा पाडला त्या फार्मरने. मग तो तुकडा जो आहे, तेवढा तुकडा जो आहे, शहरातल्या एका व्यक्तीला रेंटवर द्यायला सुरू केला. आणि मग ती व्यक्ती येते, त्या तुकड्याला भेट देते, त्या शेतकऱ्याला सांगते की या तुकड्यामध्ये तुला ह्या भाज्या बनवायच्या आहेत. ओके, त्या भाज्या तो शेतकरी बनवतो, नैसर्गिक पद्धतीने बनवतो. ओके, म्हणजे केमिकल्स न वापरता. आणि जो माल येईल तो शेतकरी, तो शहरातला माणूस घेऊन जातो परत. किती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले बघा. शेतकऱ्याला चिंता नाही की माझा माल कोण विकत घेणार. आता तो तेच पिकवतोय जो त्या जागेचा रेंटवर घेणारा माणूस सांगतोय. म्हणजे जे ह्याचं मॉडेल जे आहे ओला उबरचं, ते शेतीमध्ये पण करण्यात आलेलं आहे. ओके, सो शेतकरीला जमीन विकायची गरज नाही लागत, कारण ती जमीन आता तो छोट्या छोट्या तुकड्यात रेंटवर देतोय. आणि त्याला मुख्य म्हणजे मान सन्मान मिळतोय, कारण आता तो त्याचा माल जो आहे तो विकत घेणारा माणूस आहे, त्याला डोक्याला चिंता नाहीये, कर्जबाजारी व्हायची गरज नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फार्मिझेन सध्या साऊथमध्ये 2-3 स्टेटमध्ये सुरू झालंय. मी त्यांना सांगितलेलं महाराष्ट्रात सुरू करा म्हणून. मी पर्सनली त्यांच्याशी बोललो पण होतो, पण ते पण स्टार्टअप आहे, त्यांना थोडा ग्रो व्हायला वेळ लागतोय, पण अल्टिमेटली ते येतील महाराष्ट्रामध्ये. व्हेरी पॉवरफुल फार्मिझेन, तुम्ही सर्च करा युट्यूबवर. मी एक व्हिडिओ पण बनवलाय, त्यांचं कम्प्लीट बिझनेस मॉडेल मी एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, सो मित्रांनो हे झाले दुसरं. आणि एक लास्ट शेवटचं राहिलं P2S इंटरनॅशनल. मराठी मुलगा आहे हा, प्रमोद सुरसे नावाचा. त्यांचा व्हिडिओ पण, इंटरव्ह्यू पण आम्ही घेतला होता नेटबेट मध्ये. आणि त्या माणसाने, त्या मुलाने, इज व्हेरी यंग, आणि त्याने
कचऱ्यामध्ये टाकलेल्या वस्तूंपासून फर्निचर बनवायला सुरू केलं. जुने टायर्स म्हणा, जुने टाकलेले प्लास्टिकचे आयटम म्हणा, सगळे भंगार जमा करून आणतो आणि त्याच्यातून छान सुंदर दिसणारं फर्निचर तो बनवतो. इनफॅक्ट तो एक्सपोर्ट पण करतो. ओके, आय थिंक पुण्यामध्येच आहे. सो खूप सारे बिझनेस आयडियाज आहेत मित्रांनो, आपल्या आसपास आहेत. म्हणून हे एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला दिले, लोकल एक्झाम्पल्स दिले, मोठ्या कंपन्यांचे दिले, सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स दिले. ओके, आणि इनफॅक्ट फार्मिझेन आणि P2S इंटरनॅशनलवर तर आमच्याकडे डिटेल व्हिडिओज आहेत. मॅकडोनल्ड्सवर व्हिडिओ आहे, वेलो मनी यांच्या बिझनेस मॉडेलवर व्हिडिओ आहे. सो तुम्ही नेटबेट ओके. सो मित्रांनो, आता परत स्टोरीमधून परत थिअरीमध्ये उडी टाकूया आणि मी तुम्हाला एक मस्त टूल सांगतोय. अनेक टूल्स आहेत आयडिया जनरेट करण्याचे. आयडिया जनरेट करण्याचे खूप टूल्स आहेत, पण हे जे मी टूल सांगतो ते खूप कॉमन आहे, सगळीकडे वापरलं जात आहे. आणि हे टूल तुम्ही एकदा शिकलात की तुम्ही रोज नव्या नव्या आयडिया जनरेट करू शकता. रोज. पाहिजे तुम्हाला हे टूल? मला क्विकली कमेंट मध्ये सांगा, येस आय वॉन्ट इट. आणि तुम्ही नाही म्हटलं तर मी दाखवणारच आहे. गुड, थँक्यू. सो मित्रांनो, जे टूल आपण बघतोय त्याचं नाव आहे स्कॅम्पर. SCAMPR. स्कॅम्पर बेसिकली शॉर्ट फॉर्म आहेत. S चा अर्थ वेगळा होतो, C चा अर्थ वेगळा होतो, A चा अर्थ वेगळा होतो. असं म्हणून स्कॅम्पर नावाचं एक टूल आहे, मॅनेजमेंटमध्ये कॉमनली वापरलं जातं. आणि आता तुम्ही आज हे शिकलात तर इथून पुढे तुम्ही कितीतरी आयडियाज जनरेट करू शकता. अँड आयडिया जनरेशन बिकम्स अ हॅबिट. जर तुम्ही हे टूल सतत वापरायला लागलात ना, मग तुम्हाला असं वाटणार नाही की अरे मी कोणी स्मार्ट असतो तर आयडिया जनरेट केली असती. तुम्ही स्मार्ट नसाल तरी सुद्धा आयडिया जनरेट करू शकता. तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या, ऑब्झर्वेशन आणि स्कॅम्पर टूल. ऑब्झर्वेशन तुम्हाला कोणी शिकवू नाही शकणार, ते तुम्हाला करून करून येणार. आणि स्कॅम्पर टूल तुम्हाला चांगलं ऑब्झर्व कसं करायचं ते पण शिकवणार. ओके, सो लेट्स गो टू स्कॅम्पर टूल. याचे शॉर्ट फॉर्म इथे दिलेले आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. SCAMPER. ओके, प्रत्येकाचा एक अर्थ आहे. S चा अर्थ आहे सबस्टिट्यूट. ओके, मी पहिल्यांदा सगळ्यांचे तुम्हाला अर्थ सांगून देतो. C स्टँड्स फॉर कंबाईन, A स्टँड्स फॉर अडॅप्ट, M स्टँड्स फॉर मॉडिफाय, P स्टँड्स फॉर पुट टू अनदर यूज. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगणार आहे, सो डोंट वरी. देन एलिमिनेट आणि R स्टँड्स फॉर रिव्हर्स. ओके, सो बेसिकली कुठलीही आयडिया तुमच्या डोक्यात आली किंवा ऑब्झर्व करताना तुम्ही कुठलाही एक बिझनेस घ्या. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, मी लगेच परत येतो, अर्ध्याच मिनिटात येतो. हा फ्रेंड्स, आय एम बॅक. हा, सो काय सांगत होतो, कुठलीही आयडिया तुमच्या डोक्यात असेल किंवा कुठलीही आयडिया तुम्ही ऑब्झर्व केली किंवा तुम्ही एखादा बिझनेस ऑब्झर्व केला, ओके, तर त्या बिझनेस मधून नवी आयडिया काढण्यासाठी तुम्हाला स्कॅम्पर टूल वापरता येईल. पहिलं आहे सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये बघितलं असेल ना, एखादा खेळाडूला लागलं, तो अवेलेबल नसला तर त्याच्या जागी सबस्टिट्यूट पाठवतात, म्हणजे त्याच्या जागी दुसरा पाठवणं, ह्याला म्हणतात सबस्टिट्यूट. आता हा सबस्टिट्यूट कॉन्सेप्ट वापरून आपण कशा प्रकारे आयडिया जनरेट करू शकतो ते बघूया. ओके, सबस्टिट्यूट म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती प्रचलित आहे, कस्टमर वापरतात बरेच दिवस, ती बदलून नवं. सो एक एक्झाम्पल इथे आहे. ऍक्च्युली एक्झाम्पल्स मी खाली दिले, ते चुकून वर आले, पण बघून टाकूया आपण. ग्लास, जो चष्मा होता बघा, चष्म्यामध्ये पूर्वी काचा असायच्या. ओके, मग काचा क्रॅक लवकर व्हायच्या, त्याला हे पडायचं, काय म्हणतात त्याला, रफ होतात थोड्या वापरानंतर. सो काचेमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स होते. मग त्याच्या आल्या फायबरच्या लेन्स आल्या. सो ग्लास गेलं, फायबर आलं, सबस्टिट्यूट झालं. ग्लासच्या ऐवजी फायबर आलं. पुढे चष्म्याचा त्रास होतो, चष्मा विसरतो, पडतो, लागतं, हरवतो. त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी चष्म्याला सबस्टिट्यूट केलं कॉन्टॅक्ट लेन्सने. कॉन्टॅक्ट लेन्सला पण सबस्टिट्यूट केलंय कोणी,
तर लेझर शस्त्रक्रियेने. सो जर तुम्ही बघितलं की हा इतिहासामध्ये असं घडत आलेलं आहे की कुठली गोष्ट बदलते त्याच्या जागी नवी चांगली गोष्ट येते. सबस्टिट्यूट शोधायला सुरू करा. कुठलीही आयडिया तुम्ही घ्या, त्या आयडियामध्ये जे प्रचलित आहे त्याला मी वेगळं काय देऊ शकतो, सबस्टिट्यूट काय देऊ शकतो याचा विचार करायचा आहे. काय काय सबस्टिट्यूट करू शकता ते पण मी तुम्हाला इथे सांगितलं बघा. मटेरियल, जसं मी ग्लासचं एक्झाम्पल दिलं ना, सो आता कुठलीही गोष्ट जी तुम्ही करताय ती लोखंडात असेल तर त्याला प्लास्टिक कसं करता येईल, इट बिकम्स अ इनोव्हेटिव्ह आयडिया. ओके, ती चौकोनी असेल तर त्याला गोल केलं, इट बिकम्स इनोव्हेटिव्ह आयडिया. फॉर एक्झाम्पल, पिझ्झा हा गोल असतो बरोबर, पण स्क्वेअर पिझ्झा नावाचं एक इनोव्हेशन आहे. ओके, सो स्क्वेअर शेप मध्ये पण पिझ्झा मिळतो, दॅट बिकम्स अन इनोव्हेशन. कोन पिझ्झा पण मिळतो, कोन जसं आईस्क्रीमचा कोन असतो ना तसा पिझ्झा. सो पिझ्झा खायला त्रास होतो ना, सो कोनच्या शेप मध्ये मिळतो, सो आपल्याला तो हातामध्ये आईस्क्रीम सारखा पकडून खाता येतो. सो शेप मध्ये, कलर मध्ये, मटेरियल मध्ये, इन्ग्रेडियंट मध्ये, प्रोसेस मध्ये, रूल्स मध्ये बदल केलात तर तुम्हाला सबस्टिट्यूट करता येतं. ओके, IPL ने 50 ओव्हरला 20 ओव्हरने सबस्टिट्यूट केला, बरोबर की नाही. सो अनेक गोष्टींमध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. हे 5 गोष्टी लक्षात ठेवा: मटेरियल, इन्ग्रेडियंट, कलर, प्रोसेस, रूल्स. जनरली तुम्हाला याच्यामध्ये नव्या आयडियाज मिळतील, जे काही तुम्ही ऑब्झर्व करताय त्याच्यामध्ये. ओके, एक्झाम्पल्स खूप चांगले आहेत त्याचे. लेट सी. पहिला आहे इलेक्ट्रिसिटी. सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढतंय, वाढतच जाणार आहे. सो सोल्युशन काय? तुम्ही किती पण गव्हर्नमेंटला सांगा की बिल कमी करा, बिल कमी करा, ते करू शकत नाही, कारण त्यांची प्रोडक्शन कॉस्ट वाढते. मग तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही सोलारमध्ये जाऊ शकता. मग सोलार तुम्हाला मे बी एकट्याला परवडणार नाही, तर तुम्ही आसपासच्या 4, 5, 10 घरांना जमा करा आणि सोलार बनवा. ओके, सो ह्याच्यामध्ये आयडिया काय आली, सगळ्यांनाच पाहिजे सोलार, पण एकाची कपॅसिटी कोणाचीच नाही आहे. मग जर तुम्ही इंटिग्रेटर बनलात, इंटिग्रेटर काय करतो, एक सप्लायर तुम्ही शोधा आणि तुमच्या एरियामध्ये प्रत्येक बिल्डिंगना, 4-4 बिल्डिंगना एकत्र करून सोलार प्लांट बसवून देण्याचं काम सुरू करा. दॅट बिकम्स अ न्यू बिझनेस आयडिया. ओके, सो तुम्ही सबस्टिट्यूट करायचा विचार केला तर त्याच्यामध्ये बिझनेस आयडियाज येतील. शुगर, शुगरचे सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीस सगळ्यात जास्त वाढणारा आजार आहे भारतामध्ये, तर खूप लोकांना आहे. सो शुगर इज अ प्रॉब्लेम. मग तुम्ही त्याला सबस्टिट्यूट म्हणून काय सांगू शकता, मग गुळ जो आहे शुगर फ्री येतं, जे पॅकेट पाउचेस येतात. सो हे मी जस्ट एक्झाम्पल देतोय, पण तुम्ही बघा की कुठल्या तुमच्या डेली लाईफ मधल्या गोष्टी आहेत ज्या त्रासदायक आहेत त्या सबस्टिट्यूट करता येते. मेटल, प्लास्टिक, ते तुम्हाला मी मगाशीच उदाहरण दिलं. पेट्रोल, बॅटरीज, बघा आता जगभरात हे ट्रान्झिशन होत आहे. पेट्रोलचं प्राइसेस वाढतायत. ओके, आणि हळूहळू आता इलेक्ट्रिक गाड्या यायला लागलेल्या आहेत. सो बॅटरीजने ऑलरेडी त्याला रिप्लेस केलंय. सो अजून कुठे कुठे मला हे करता येईल. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बाईक्स पण आता पुढच्या ज्या येत आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिक बाईक्स येत आहेत. ओके, आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघितला, तुम्ही युट्यूबवर किंवा ट्विटरवर सर्च करून बघू शकता. आनंद महिंद्रा जे आहेत, महिंद्रा कंपनीचे, त्यांनी पण तो शेअर केलेला. तो व्हिडिओ कसला होता माहितीये, पंजाबमध्ये एका तरुणाने बायसिकलला इलेक्ट्रिक बनवला आणि त्याने काय फार आरएनडी त्याने केलीच असेल, पण सायकलमध्ये त्यांनी मॉडिफिकेशन काहीच नाही केलंय. म्हणजेच काय, त्याने एक छोटं किट बनवलंय. ते किट तुम्ही कुठल्याही सायकलला आणून त्या सायकलला ते किट लावलं तर ती सायकल इलेक्ट्रिक सायकल होते. सो नव्याने सायकल बनवली नाहीये. इतर कंपन्यांनी काय केलं, बाईक कंपन्यांनी नव्याने बाईक बनवली, नव्याने कार बनवली, कारण मे बी टेक्नॉलॉजिकली त्यांना शक्य नव्हतं. पण ह्या बहादराने सायकल, एक्झिस्टिंग सायकलला फिट होईल असं एक इक्विपमेंट बनवलं आणि ते लावलं की सायकल इलेक्ट्रिक झाली. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला मॅन्युअली चालवलीत की बॅटरी चार्ज झाली. सो लाईटची पण गरज नाही. 20-25 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने चालते. ओके, म्हणजे तुम्हाला विदिन तुमच्या लोकल एरियामध्ये चालण्यासाठी बेस्ट आहे. जिथे आपण आता स्कूटी वापरतो त्याच्यासाठी सायकल हा बेस्ट वापर झाला, कारण ती एक्झिस्टिंग सायकलला तोडफोड न करता, बदल न करता ते किट म्हणून बसवता येतं. ओके, आणि चार्ज पण होतं. सो इफ यू सी की एक्झिस्टिंग काय चालू आहे त्याला मी कुठे अडॅप्ट करू शकतो किंवा कुठे सबस्टिट्यूट, अडॅप्ट चुकीचा शब्द आहे, सॉरी, कुठे सबस्टिट्यूट करू शकतो, ह्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नव्या बिझनेस आयडिया यायला सुरू होते. हा झाला पहिला ऑप्शन. फक्त आता एकच बघितला आपण, पण तुम्हाला लक्षात आलं नव्या बिझनेस आयडिया तुम्हाला कशा दिसायला लागतील ते. सो आय विल गिव्ह वन एक्झाम्पल. एक्झाम्पल नाही, आय विल गिव्ह अ टास्क. कार. ओके, कार हे एक प्रॉडक्ट आहे, सगळेजण घेतात.
सो तुम्हाला ती सबस्टिट्यूट करायची आहे. कारला कशाने सबस्टिट्यूट करणार? थिंक अबाउट इट आणि उत्तर द्या, विचार करून द्या, पण लवकर द्या. कार हे एक प्रोडक्ट आपण घेतलं आणि आपल्याला सबस्टिट्यूट शोधायचं. काय काय सबस्टिट्यूट होऊ शकतात त्याच्यासाठी? व्हेरी गुड. टॅक्सी, ओके. सोलार कार, आणखीन कार रेंटल, परफेक्ट. सोलार जोडू शकतो. बाईक्स, बसेस, हा. ओला टॅक्सी म्हटलं, कार रेंटल म्हटलं तर ओला आलंच त्याच्यात. आता जर तुम्ही बघितलं, तुम्ही जी उत्तरं दिली आहेत ते सगळे नवे बिझनेसेस सुरू झालेत बघा. ओला सारखे, उबर सारखे. त्याच्यानंतर एक शहरांमध्ये आहे एक ऍप, एस राईड नावाचं. एस राईड नावाचं ऍप आहे. ते काय करतात की एकाच मार्गावर जाणारे माणूस तुमच्याशी जोडतात ऍपच्या माध्यमातून आणि तुम्ही रोज त्याच्याबरोबर जाऊ शकता. म्हणजे कार पुलिंगला त्यांनी ऍप बेस केलं. तुम्ही त्याला जरी ओळखत नसलात तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे तो पण त्याच मार्गाने जातो, आपण त्याच मार्गाने जातो. तुमचा मार्ग ते ऍप मॅच करतं आणि सांगतं की या गाडीतून तू जाऊ शकतो आणि मग तुम्ही त्याचे पैसे स्प्लिट करा, शेअर करा. सो नॉर्मल लोक जे आपली कार घेऊन ऑफिसला जातात ते पण शेअर करतात. शेअर केल्यामुळे काय होतं, त्यांच्या पेट्रोलचे पैसे त्यांना अर्धे तरी परत मिळतात. दुसरी गोष्ट, नेटवर्किंग होतं, कारण तुम्हाला माणसं भेटतात, त्यांच्याशी बोललं जातं, गाडीमध्ये बोर होत नाही. ओके. सो नेटवर्किंग होतं. कार पुलिंग हा मार्ग जो आहे तो त्यांनी ऍपमध्ये आणला. बसेस सर्व्हिसेस आहेत तशा, प्रायव्हेट बस सर्व्हिसेस ऍप बेस्ड, की तुम्ही सांगू शकता मला ह्या मार्गापासून या मार्गापर्यंत जायचंय, ऍपवरती बुक करायची आणि ती बस रोज त्या मार्गाने जातच असते, तुम्हाला पिक करून घेऊन जाणार. प्रायव्हेट बसेस बोलताय मी, ऍप बेस्ड अशा झालेल्या आहेत. सो त्याच्यानंतर झूम कार. झूम कारचं काय आहे, झूम कार तुम्हाला गाडीच देते, ड्रायव्हर देत नाही. तुम्ही तुम्हाला पाहिजे तिकडे घेऊन जा आणि तुम्हाला पाहिजे तिकडे सोडा, मग तिथून ते लोकच परत कलेक्ट करतात. हे सगळं ऍप बेस्ड झालंय. सायकल्स, बायसिकल्स ऍप बेस्ड मिळतात. ओके. की तुम्हाला वाटलं की स्टेशन पासून, जनरली सायकलचा वापर तसा होतो की स्टेशनला तुम्हाला सोडलं, स्टेशन पासून तुम्हाला ऑफिस पर्यंत जायचंय, रिक्षाला गर्दी असते, रिक्षा मिळत नाहीत. सो तुम्हाला तिकडे स्टँडवर सायकल्स लावलेल्या असतात. ऍपमधून ती सायकल अनलॉक करायची, ऍपमधूनच ती अनलॉक होते आणि मग ती घेऊन तुम्ही जायची, परत तुमच्या ऑफिसच्या इकडे ती सोडून द्यायची. त्यांची माणसं येऊन ती परत उचलणार, सगळी दुसरीकडे फिरवणार. ओके. सो एक ट्रान्सपोर्ट ही कॅटेगरी आपण घेतली आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या सबस्टिट्यूटच्या बिझनेस आयडियाज बनवल्या. लक्षात आलं तुम्हाला? मी जस्ट एक एक्झाम्पल दिलं, अजून अर्धा तास घालवलं तर अजून 100 आयडियाज नव्या येतील. पण तुम्हाला कॉन्सेप्ट कळला असेल तर एस असं टाईप करा, सबस्टिट्यूटचा एस, म्हणजे आपण पुढे जायला मोकळे. Okay, friends, let's move on to another topic, that is combine. आता आपण मगाशी सबस्टिट्यूट केलेलं, एकाला काढून त्या जागी दुसरं टाकलं होतं. आता कंबाईन. कंबाईनचं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं IPLचं. त्यांनी स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटला कंबाईन केलं, दोन गोष्टींना एकत्र जोडायचं. ओके. कनेक्ट 2 or more products into a new product. बेस्ट एक्झाम्पल याचं काय माहितीये मित्रांनो, तुमच्या हातातला स्मार्टफोन. स्मार्टफोनने काय केलंय, सगळं कंबाईन करत गेलाय. ओके. पहिलं तर ते फक्त फोन पुरता होतं, मग त्याच्यामध्ये मेसेजिंग ऍड झालं. हो, ठीक आहे. मग ते कॉम्बिनेशन ऑफ 2 प्रोडक्ट झालं. मग नंतर त्याच्यात ईमेल ऍड झालं, इंटरनेट आलं, ईमेल ऍड झालं, मग चॅट ऍड झालं, मग त्याच्यामध्येच कधीतरी कॅमेरा ऍड झाला, मग अलार्म क्लॉक ऍड झाला. म्हणजे कॉम्बिनेशन होत चाललंय बघा. आणि अल्टिमेटली मग आता वेअरेबल्स आलेत. आता तो तुमचं बीपी चेक करतो, हार्ट रेट चेक करतो. सो अल्टिमेटली तुमचा मोबाईल आता डॉक्टरला सबस्टिट्यूट करतोय. ओके. सो जर तुम्हाला लक्षात आलं तर कॉम्बिनेशन ऑफ प्रॉडक्ट्स वर्क्स लाईक दिस. आपण काही एक्झाम्पल्स बघूया. पेन प्लस कॅमेरा मिळून स्पाय पेन बनलाय. माहितीये तुम्हाला, स्पाय पेन असतो तो पेन, जर तुम्ही असा खिशाला लावला तिथे, तर त्याच्यामध्ये इथे कॅमेरा असतो आणि तो खिशाला लावून राहिला तर तो रेकॉर्ड करत राहतो समोरचं काय चाललंय. सो दोन गोष्टींना जोडलं, तिसरं नवं प्रोडक्ट तयार झालं. पेन प्लस कॅमेरा, स्पाय पेन. शॉपिंग प्लस फूड, मॉल. शॉपिंगला लोक जातात आणि ते शॉपिंग झाल्यानंतर खायसाठी हॉटेल शोधत असतात. हॉटेलच्या बाहेर भरपूर रांग असते, बरोबर की नाही?
कारण सगळेजण एकाच वेळेला भूक लागते ना साधारण रात्रीचे, तर सगळेजण एकाच वेळेला तिकडे गर्दी करतात. मग मॉलने काय कॉन्सेप्ट केला की एवढं मोठं दुकान बनवतो की कोणाला गर्दी होणार नाही, लाईन लावायची गरज नाही, हॉटेल्स पण खूप देतो, शॉपिंगचे ऑप्शन पण खूप देतो. ओके, दॅट बिकम्स अ मॉल. देन त्याच्यानंतर स्पोर्ट्स प्लस एंटरटेनमेंट, IPL. हे तर मी मगाशी एक्झाम्पल दिले. आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघा की कुठल्या अशा गोष्टी आहेत दोन, ज्या जॉईन करून कंबाईन करून तुम्ही नवं प्रॉडक्ट बनवू शकता. एक तुम्हाला आणखीन उदाहरण देतो, एकदम इनोव्हेटिव्ह उदाहरण. 2 दिवसापूर्वीच मी वाचलं कुठेतरी. एक बार्बर आहे, सलून. ओके, बार्बर, केस कापणारा. त्याने काय केलं, त्याच्या सलून मध्ये टीव्ही काढून टाकला आणि लायब्ररी ठेवली, म्हणजे पुस्तकं ठेवली वाचायला. ओके, नाव ही इज डबलिंग अप. सेम बिझनेस मध्ये, सेम जागेमध्ये दोन गोष्टी करतोय तो. कारण जे लोक येतात, बसतात तिकडे, केस कापायला रांग असते, तेवढा वेळ ते एखादं पुस्तक चाळतातच. आणि जेव्हा त्यांना कळतं की लायब्ररी बेसिस मला रेंटवर हे मिळू शकतं पुस्तक, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त लोक ते घेऊन जातात. आणि रेंट काय 10, 15, 20, 25 जे काय असेल ते. ओके, सो सेम फॅसिलिटीज कस्टमर असाच चालत येतोय. ओके, नव्याने आणावं लागत नाहीये, त्याने त्या फॅसिलिटीला कंबाईन केलं विथ लायब्ररी. किती जबरदस्त उदाहरण आहे बघा. ओके, सो तुमच्या आयुष्यातली एखादी अशी आयडिया तुम्हाला आठवते का, सांगा, आणि मग आपण पुढे जाऊया. आणि जर ही कळली असेल कंबाईन, तर C टाईप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू, थँक्यू फ्रेंड्स. वायफाय फॅसिलिटी पण जनरली वायफाय फॅसिलिटी फ्री म्हणून दिली जाते. आणि इथे मी तुम्हाला सांगतो की नवं प्रॉडक्ट त्याच्यातून तुम्हाला सेल करता येते. डे केअर प्लस टिफिन इज अ व्हेरी गुड आयडिया. प्रीती मॅडम, फार चांगली आयडिया दिली तुम्ही. सो आय विल गिव्ह वन मोर एक्झाम्पल. मला आता आठवलं डे केअरच्या याच्यावरून. मी हैदराबादला होतो काही काळ गोदरेज मध्ये असताना, आणि त्यावेळेला तिकडे ना खूप कन्स्ट्रक्शन होत होतं. तिकडे जो IT वाला जो एरिया आहे, इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणतात, इलेक्ट्रॉनिक सिटी नाही म्हणत त्याला, त्या एरियाचं नाव मला आता आठवत नाही, IT पार्क म्हणूया त्याला. IT पार्क वाला जो एरिया, तिकडे खूप कन्स्ट्रक्शन होते, खूप बिल्डिंग्स नव्या 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 येत होत्या, मोठे मोठे टॉवर्स येत होते. ओके, आणि माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने तिकडे लॉन्ड्री सुरू केली. त्याने बघितलं की खूप साऱ्या बिल्डिंग येत आहेत, आणि त्याने सगळे फ्लॅट्स मोजले, तर अंदाजे त्या भागामध्ये 1,000 फ्लॅट्स नवे येत होते. मग त्याने एक शॉप घेतलं आणि लॉन्ड्री सुरू केली. त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होऊन लोक आले पण नव्हते राहायला. हायटेक सिटी, थँक्यू सुप्रिया मॅडम, हायटेक सिटी. ओके, सो ते लोक राहायला पण आले नव्हते, आणि त्यावेळेला त्याने तिकडे लॉन्ड्री सुरू केली. कारण जेव्हा ते लोक नवे राहायला येतील, त्यावेळेला त्यांना ऑब्व्हियसली लॉन्ड्री बेसिक नीड आहे ती लागणारच आहे. पण तो तेवढ्यावर थांबला नाही, त्याने त्याला कंबाईन कशाने केलं. लॉन्ड्री एक असं प्रॉडक्ट आहे की लॉन्ड्रीवाला प्रत्येक घरात जातो, त्याचा चेहरा लोक बघतात, ओळखतात, आणि तो पण माणसाला ओळखतात, बरोबर की नाही. दूधवाल्याला आपण ओळखत नाही, कारण आपण झोपलेला असतो तेव्हा तो काय दूध टाकून जातो माहिती नाही. पण लॉन्ड्री इज द ओनली प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये तुम्ही त्या माणसाला आणि तो माणूस तुम्हाला चेहऱ्याने ओळखू शकतो. ओके, सो एक रॅपो, एक रिलेशनशिप सुरू झाली. जे लोक नवे राहायला येतात त्यांना काय काय गरजा लागणार आहेत, तर त्यांना अगदी लाईट फिटिंग, फॅन फिटिंग, ते सिक्युरिटी गेट लावणं, सेफ्टी गेट लावणं, या सगळ्या गोष्टी तो प्रोव्हाइड करायला लागला. सो त्यांनी कंबाईन करत गेला, आणि ह्यातला काय तो एक्सपर्ट नव्हताच. ओके, तो ते कामाचं एक कॉन्ट्रॅक्टर शोधायचा, त्याला काम लावून द्यायचा. पण कस्टमर त्याच्या हातात होता, कारण अल्टिमेटली रिलेशनशिप त्याच्याबरोबर होती. सो दुसऱ्याकडे कस्टमर जातच नव्हता, आणि एवढं सगळं बिझनेस त्याला, आणि तो पण रिकरिंग बिझनेस. एकदा वन टाइम बिझनेस नाहीये. लाईट फॅन रिपेअरिंग हा रिकरिंग बिझनेस आहे, लॉन्ड्री हा रिकरिंग रोजचा बिझनेस आहे. ओके, अँड ही स्टार्टेड देअर, आणि नंतर त्याने नोकरी पण सोडली. याचा अर्थ त्याचा बिझनेस डेफिनेटली चांगला चालत होता. ओके, सो कॉम्बिनेशन. ओके, व्हेर एव्हर यू कॅन कंबाईन टू प्रोडक्ट्स अँड क्रिएट न्यू प्रोडक्ट्स, हे महत्वाचं आहे. हा, कंबाईन टू प्रोडक्ट्स अँड क्रिएट न्यू. सो दिस इज नंबर 2. स्कॅम्पर मधलं S झालं, C झालं. पुढचं आहे अडॅप्ट. अडॅप्ट मध्ये दुसऱ्याचं बघून आपण करायचं. जे मी तुम्हाला मॅकडोनल्डचं मगाशी एक्झाम्पल दिलं, किंवा वेलुमणी यांनी न्यूजपेपरवरून अडॅप्ट केलेली आयडिया. सो तिसरा आहे अडॅप्ट. अडॅप्ट एक्झिस्टिंग आयडिया टू अ न्यू कॉन्सेप्ट. त्याचे एक्झाम्पल्स बघूया.
न्यूजपेपरचं मी मगाशी दिलं थायरो केअरचं. दुसरं आहे प्रो कबड्डी. आता प्रो कबड्डी IPL सारखीच आहे, बरोबर की नाही. सो त्यांनी काय नव्याने शोध नाही लावला, त्यांनी IPLचा कॉन्सेप्ट अडॅप्ट केला. ओके, सेम तशा टीम्स बनवल्या, बॉलिवूडला घेऊन आले, थोडे फॉरेनचे प्लेयर आणले, थोडे लोकल प्लेयर आणले, रूल्स बदलले, मातीच्या ऐवजी मॅटवर आणलं, त्याला थोडं चकाचक केलं प्रोडक्टला, आणि इन नो टाइम ज्यांनी कधी आयुष्यात कबड्डी बघितली नव्हती ते आता कबड्डीच्या मॅचेस टीव्हीवर बघतायत. ओके, कबड्डी हा बाय डिफॉल्ट छोटा गेम आहे. ओके, म्हणजे जास्त वेळ घालवावा लागत नाही, 10-15 मिनिटांमध्ये सगळा सामना संपून जातो. ओके, सो अडॅप्शन पण तुम्ही करू शकता, आणि प्रो कबड्डी इज अ व्हेरी सक्सेसफुल प्रोडक्ट. आता कोरोनामुळे थोडं त्यांची हलचल झाले, पण इट विल कम बॅक अगेन. ओके, सो तुम्ही बघा कशा प्रकारे तुम्ही दुसऱ्यांच्या बिझनेस आयडिया अडॅप्ट करू शकता. ओके, सो फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्टला सगळ्यात आधी इनिशियली प्रॉब्लेम येत होता की लोकांकडे एक तर क्रेडिट कार्ड नव्हतेच, ऑनलाईन बँकिंग करायची माहिती नव्हती, ऑनलाईन व्यवहार करायला लोक घाबरत होते. मग फ्लिपकार्टचा ऑनलाईन बिझनेस चालणार कसा. ओके, आणि मग त्यावेळेला त्यांनी बघितलं की बाकीचे बिझनेसेस कसे काम करतात, बाकीचे बिझनेस कसे पैसे कमवतात, ऑफलाईन बिझनेस. ऑफलाईन बिझनेसमध्ये प्रॉडक्ट घेतल्यानंतर पैसे द्यायचे, म्हणजे प्रॉडक्ट हातात आल्याशिवाय कस्टमर पैसे सोडतच नाही, बरोबर की नाही. सो कस्टमरची सायकोलॉजी ती होती की जोपर्यंत मी प्रॉडक्ट बघत नाही, ओपन करून हात लावून बघत नाही, तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही. मग फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी हा कॉन्सेप्ट आणला, अडॅप्ट केला. तो कॅश ऑन डिलिव्हरी जेव्हा त्यांनी सुरू केलं आणि मग लोकांनी पिक केलं, कारण त्यांना कळलं की मला पैसे तर द्यायचे नाहीत. मग त्याच्यात फ्लिपकार्टचं नुकसान पण झालं इनिशियली, ऑब्व्हियसली. बरेच लोक ऑर्डर करायचे आणि नाही म्हणून टाकायचे, पण त्या नुकसानापेक्षा फायदा जास्त झाला, कारण खूप जास्त लोक ऑर्डर करायला लागले, लोकांना कळलं ई कॉमर्स काय आहे, आणि एकदा त्यांना टेस्ट लागली त्याची की मग ते परत कधी दुकानाकडे जायला तयारच झाले नाही. सो यू कॅन ऑलवेज अडॅप्ट न्यू आयडियाज फ्रॉम अदर्स. ओके, हा झाला पॉईंट नंबर 3. कळलं असेल तर क्विकली A टाईप करा, A फॉर अडॅप्ट. त्याच्यानंतर आपल्याला 2 स्टोरी टाइम आहेत आणि मी अजून पॉवर टिप्स देणार आहे, मग आपण प्रश्नोत्तरांकडे जाणार आहोत. सो मी काय करतो, हे स्कॅम्पर मधलं SCAM झालाय, स्कॅम झालाय आपला. M झाल्यानंतर मग मी एक ब्रेक घेईन 5 मिनिटाचा, त्याच्यात मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला हे रेकॉर्डिंग वगैरे कसं मिळवता येईल, आणि मग नंतर आपण पुन्हा सेशनकडे परत जाऊया. ओके, सो A झालंय, आता लेट्स गो टू M. M स्टँड्स फॉर मॉडिफाय. ओके, म्हणजे आहे त्यामध्ये काय बदल करता येईल का. मॉडिफाय 2 प्रकारचे बदल करता येतात, एक तर मॅग्निफाय, मोठं करता येतं, किंवा मिनिफाय, छोटं करता येतं. ओके, जर तुम्ही एखाद्या गोष्टीला मॅग्निफाय करायला लागला, ओके, आता जे चालू आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा विचार केला, तर तो एक नवा बिझनेस बनू शकतो. आणि मिनिफाय म्हणजे आता खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, त्याला तुम्ही छोटं केलं तरी सुद्धा तो चालू शकतो. आपण काही एक्झाम्पल्स बघूया, तुम्हाला लक्षात येईल. सो पहिलं एक्झाम्पल आहे मॅकडोनल्ड्सचं. ओके, मॅकडोनल्ड्स वॉज अ व्हेरी सक्सेसफुल बिझनेस, पण मॅकडोनल्डला ज्या रेटने ग्रो करायचं होतं त्या रेटने ग्रो करणं कठीण जात होतं. ऑब्व्हियसली नव्या जागा शोधा, मग त्या जागेची डील करा, मग तिकडे दुकान सुरू करा, मग ते सगळं सेटअप करा, लोक अपॉइंट करा, ते करायला खूप वेळ जायचा. आणि म्हणून मॅकडोनल्ड्सने फ्रँचायझी हा कॉन्सेप्ट काढला. आज जगभरात सगळ्यात सक्सेसफुल फ्रँचायझी किंवा सगळ्यात सक्सेसफुल स्केलअप झालेला बिझनेस मॅकडोनल्ड्स आहे. पण जर तुम्ही बघितलं त्याच्या प्रॉडक्टमध्ये काहीच इनोव्हेशन नव्हतं. इट वॉज अ वडापाव, जो बर्गर म्हणतात त्याला, आणि बर्गर US मध्ये आधीपासून मिळत होता. असं नाही की मॅकडोनल्ड्सने बर्गरचा शोध लावला. ओके, पण त्या बर्गरला एफिशियंटली लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, चांगलं पॅकेजिंग, चांगलं प्राइसिंग, कमीत कमी वेळेमध्ये, त्याला ड्राईव्ह इन होतं. ड्राईव्ह इन म्हणजे माणूस गाडी चालवून यायचा, गाडीतून न उतरता ऑर्डर द्यायचा, पॅकेट घ्यायचा, गाडीतून परत जायचा. ओके, त्याला म्हणतात ड्राईव्ह इन. आणि मॅकडोनल्ड्सची सुरुवात ड्राईव्ह इन हॉटेल्स मधून झालेली. ते हायवेवर असायचे, आता पण हायवेवर दिसतात तुम्हाला बरेचसे मॅकडोनल्ड, पण त्याचा ओरिजिनल कॉन्सेप्ट हा होता की गाडीतून न उतरता तुमचं फास्ट फूड घ्या आणि पॅकेट घेऊन चालायला लागा. ओके, त्याला त्यांनी स्केलअप करायचं तेव्हा फ्रँचायझी केलं, आणि फर्स्ट टाइम असा कॉन्सेप्ट त्यांनी सांगितलं लोकांना की तुम्ही माझा ब्रँड वापरा, लोगो माझा वापरा, त्याचं मला कमिशन द्या, आणि बाकी सगळं प्रॉफिट तुम्ही घ्या. ओके, सो बेसिकली काय केलं त्यांनी,
आपलं नाव स्केल अप केलं. आता मॅकडॉनल्ड्स मध्ये पुढे आणखीन एक गोष्ट त्यांनी केली जे मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आत्ता पुरता एवढंच लक्षात घ्या की त्यांनी फ्रँचायझी मॉडेल मधून मॅग्निफाय केलं. आता जे एका स्टोर मध्ये चालतंय ते मी 100 स्टोर मध्ये कसं नेऊ, हा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तो मॅग्निफाय होईल. ओके, तुम्हाला रमी सर्कलच्या ऍड्स तुम्ही बघत असाल. रमी सर्कल्सने काय केलं, 4 लोक बसून पत्ते खेळतात, त्याला त्यांनी मॅग्निफाय केलं की जगातला कुठलाही माणूस कुठूनही दुसऱ्याबरोबर पत्ते खेळू शकतो का, अँड देन त्याच्यातून रमी सर्कल प्रोडक्ट जन्माला आला. सो यू कॅन डू दिस. जर तुम्हाला वाटलं आता जे तुम्ही प्रोसेस करताय, जे काही तुम्ही काम करत असाल त्याला स्केल अप कसं करू शकतो. फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग, जेव्हा मी ऑफलाईन ट्रेनिंग सगळे मला सांगत होते, माझ्या डोक्यात ऑनलाईन ट्रेनिंग का आलं, कारण मला ते स्केल करायचं होतं. तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 68,000 स्टुडंट्स आहेत, जगभरातून आहेत. जर मी एखादी शाळा, कॉलेज, क्लास ओपन केला असता तर 68,000 लोक माझ्याकडे आले असते का? ऑब्व्हियसली नसते आले. आणि जर आले असते तर त्यांना सामान घेण्या एवढा इन्फ्रास्ट्रक्चर मला बनवता आलं असतं का? तर ते खर्चिक झालं असतं खूप. मला खूप साऱ्या कॉलेजच्या बिल्डिंग बनवून ठेवायला लागल्या असत्या. पण ऑनलाईन मध्ये हे सगळं फापट पसारा गरजच नाहीये. ओके, सो इफ यू वॉन्ट टू स्केल यू हॅव टू थिंक ऑफ न्यू ऑप्शन. सो ऑलवेज थिंक की मी मॅग्निफाय किंवा मिनिफाय कसं करू शकतो. मिनिफायचं एक्झाम्पल झालं, काय बरं मिनिफायचं एक्झाम्पल देऊ, फास्ट फूड सेंटर. फास्ट फूड सेंटर हे मिनिफायचं एक्झाम्पल आहे. ओके, सो पिझ्झा हट मध्ये तुम्ही गेलात आणि बर्गर ऑर्डर केला तर सांगणार की नाही आहे म्हणून, बिकॉज पिझ्झा हट सेल्स पिझ्झा. आणि तेच जर तुम्ही मॅकडॉनल्डला सांगितलं मला पिझ्झा दे, तर म्हणा आमच्याकडे नाही मिळत, ते पिझ्झा हट मध्ये जा. आता दोघांचे किचन्स आहेत, दोन्ही मोठे ब्रँड आहेत. ओके, कोणीतरी म्हटलं असतं ना की आपण बर्गर विकतो, पिझ्झा पण विकायला सुरू करू, आपल्याला बिझनेस वाढेल. बरोबर, जनरली अशी मेंटॅलिटी असते ना. पण ऍक्च्युअली उलट आहे. मिनिफाय म्हणजे कस्टमरला डोक्याला ताप नाही. कस्टमरला माहितीये की इथे बर्गरच मिळणार आणि तो बर्गरच ऑर्डर करणार. कन्फ्युजन काढून टाकलं कस्टमरच्या डोक्यातून. सो मिनिफाय केलं. पूर्ण फुल रेस्टॉरंट आहे जिथे सगळे 100 मेनू आहेत. ओके, ते फुल स्केल झालं. जर तुम्ही त्याला मिनिफाय करायला गेला तर एक फास्ट फूड सेंटर बनवलं जिकडे लिमिटेड मेनू ठेवला, सांगितलं हे 5च आयटम आहेत, तेवढंच मिळणार. सो यू कॅन ऑलवेज मिनिफाय एनिथिंग. ओके, देन फोर्डचं एक्झाम्पल हे मॅग्निफायचं आहे अगेन. मॅन्युफॅक्चरिंग लाईन जी म्हणतात ना, मॅन्युफॅक्चरिंग लाईन ती पहिल्यांदा फोर्डने सुरू केली. पूर्वी जेव्हा त्यांना एक गाडी बनवायला 5 दिवस लागायचे, मॅन्युफॅक्चरिंग लाईन आल्यानंतर एका गाडीला 1 दिवस, म्हणजे 5 दिवसात 5 गाड्या बनायला सुरू झाल्या. आणि नंतर तर अजून त्यांनी एफिशियंट केलं हे मशिनरी वगैरे आणून. पण जेव्हा मॅन्युअली गाड्या बनवत होत्या तेव्हा त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग लाईन हा कॉन्सेप्ट पहिल्यांदा आणला. म्हणजे तू एक पार्ट बनवायचा, तू एक पार्ट बनवायचा, तू एक पार्ट बनवायचा, आणि सगळे एका ठिकाणी जोडत पुढे घेऊन जायचं. त्याला म्हणतात असेंब्ली लाईन. आणि ती पहिल्यांदा फोर्डने आणली आणि मॅग्निफाय केलं. त्याच्यामध्ये ओयोची तर सगळ्यात क्लासिक केस स्टोरी आहे, सगळ्यांना माहिती आहे ओयोची स्टोरी. तर ओयो जेव्हा एकदम इनिशियल कॉन्सेप्ट लेवलला होतं त्यावेळेला युएस मध्ये पीटर थिएल नावाचा एक माणूस आहे, इन्व्हेस्टर आहे. आणि म्हणजे स्टार्टअपच्या दुनियेतला बाप माणूस आहे पीटर थिएल. आणि तो पेपाल या कंपनीमध्ये होता आधी, एलॉन मस्क बरोबर होता, आणि नंतर पीटर थिएल त्यातून बाहेर पडला आणि बिग इन्व्हेस्टर, बिग. ओके, आणि ओयो जेव्हा त्याने पिक केलं की हे चांगलं दिसतंय, स्टार्टअप आयडिया चांगली दिसते, आपण इन्व्हेस्ट करूया, तर पीटर थिएलने ओयोचा जो होता ना, मी नाव विसरलो त्याचं, कोण आहे बरं ओयोचा फाउंडर, मला नाव लक्षात ठेवायला थोडं कठीण होत आहे सध्या. रितेश अगरवाल. ओके, सो ओयोचा जो रितेश अगरवाल होता तो गेला, तर त्याला त्याने विचारलं की हा बिझनेस किती मोठा होईल असं तुला वाटतं. ओके, आणि देन ही टॉक्ट अबाउट सम $1 बिलियन. आणि ते उत्तर त्याला आवडलं, कारण पीटर थिएलचं म्हणणं असं आहे की जर करायचंच आहे तर मोठ्या स्केलवर करा, छोटा मोठा विचार करायचा नाही, खूप मोठ्या स्केलवर विचार करा. आणि देन स्केल किती आहे त्याच्या मनात हे बघून मग नंतर त्यांनी दोघांनी सोल्युशन काढायला सुरू केलं. बेसिकली रितेश अगरवालला ते सोल्युशन डोक्यात आलं होतं की जर मला स्केल करायचं आहे तर आय हॅव टू सी की मी काय करतोय. सो ओयो ही कंपनी इज अ टेक्नॉलॉजी कंपनी. ओके, ओयो इज नॉट अ हॉटेल बिझनेस, ओयो इज अ टेक्नॉलॉजी कंपनी. आणि ते अनेक हॉटेल्स ज्यांनी ऑलरेडी लोकांनी इन्व्हेस्ट करून ठेवलेलेच आहेत त्यांना रिब्रँड करतात आणि कस्टमर्सना त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. आणि हे पोहोचवण्याचं माध्यम जे आहे ते त्यांचं ऍप किंवा वेबसाईट आहे. सो दे आर अ टेक्नॉलॉजी कंपनी, आणि ओनली टेक्नॉलॉजी कंपनी कॅन स्केल अप. आता टाटाज किती 100 वर्षांपासून हॉटेल बिझनेसमध्ये आहेत. ओके, पण टाटाजना एवढ्या वर्षांनंतर पण हा विचार करता आला नाही की आपण अशा प्रकारे स्केल अप करू शकतो. ओके, सो
सिमिलरली एअरबीएनबी. सो एअरबीएनबीची आयडिया ओयो मध्ये अडॅप्ट झाली. पण एअरबीएनबीने अजूनही स्वतःच ब्रँडिंग केलेलं नाहीये, ओयोने स्वतःचं ब्रँडिंग केलं. सो फरक लक्षात आला. लोक एअरबीएनबीचं प्लॅटफॉर्म वापरून बुकिंग करतात, पण ते ज्या हॉटेलमध्ये जातात त्याचं नाव एअरबीएनबी नसतं. ओयोचं उलट आहे की तुम्ही ओयोच्या नावाने ओयोच्या वेबसाईटवर बुक करता आणि ज्या हॉटेलवर जाता तिथे ओयोचं नाव बघता. सो ओयोने ती गॅरंटी दिलेली आहे आणि इंडियन कस्टमरला गॅरंटीची जास्त गरज आहे, कारण नवख्या माणसाकडे तुम्ही कसं जाणार राहायला. ओके, सो जे फॉरेन मध्ये शक्य ते इथे शक्य नाही. अजूनही लोक एअरबीएनबी इंडियामध्ये एवढं रेग्युलरली वापरत नाही. ओके, सो प्रत्येक बिझनेस मॉडेलमध्ये फरक आहे बघा मित्रांनो, थोडाफार असतो. सो दिस इज नंबर 4. थँक्यू. सो मित्रांनो, पी कॅम्पर मधला जो पी आहे त्याचा अर्थ होतो पुट टू अनदर यूज. म्हणजे जे माझ्याकडे आहे त्याचा मी वेगळा नवा वापर कसा करू शकतो. ओके, पुट टू अनदर यूज. आणि त्याचं खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे ते मी देतो तुम्हाला. फाइंड यूज अनदर यूज ऑफ एक्झिस्टिंग प्रोडक्ट. जे प्रोडक्ट ऑलरेडी माझ्याकडे आहेच, जे मी विकतोच आहे किंवा जे लोक वापरत आहेतच ऑलरेडी, त्याला मी नवा वापर काय देऊ शकतो. सो त्याचं एक्झाम्पल बघा. अगेन मॅकडोनल्ड्स, मी मगाशी म्हटलं ना, थोडंच तुम्हाला सांगतो, पुढचं नंतर सांगणार आहे. बिकॉज मॅकडोनल्ड्सने काय केलेलं आहे, मॅकडोनल्ड्सने फ्रँचायझी करायला सुरू केलं. बट देन दे रिअलाइज की काही फ्रँचायझीचा बिझनेस चालतो, काहीचा नाही चालत, मग ते फ्रँचायझी बंद करून टाकतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये मॅकडोनल्ड्सचं नुकसान होत आहे, कारण ते फ्रँचायझी शोधा, अग्रीमेंट बनवा, त्याला मदत करा लॉन्च करायला. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ऍक्च्युली पैसे घ्यायची वेळ यायची दर महिन्याच्या कमिशनची, तर तो बिझनेस चालला नाही म्हणून धंदा बंद करून जायचा. सो मॅकडोनल्ड्सने त्यांच्या बिझनेसमध्ये एक चेंज केला, छोटासा पण तरी खूप मोठा चेंज झाला तो, की त्यांनी सांगितलं की जो फ्रँचायझी येईल त्याला जी जागा आहे ती आमच्याकडूनच रेंटवर घ्यावी लागेल. ओके, सो मॅकडोनल्ड स्वतः जागा शोधून ती मोस्ट ऑफ द टाइम स्वतः एक्वायर करून टाकायचे, मालक बनायचे त्या जागेचे, आणि त्या जागेमध्ये फ्रँचायझीला त्याचा बिझनेस चालवायला द्यायचे. म्हणजे जागेची मालकी मॅकडोनल्ड्सकडे आहे आणि रेंटल इन्कम, फिक्स इन्कम सुरू झालं त्यांचं. ओके, सो धंदा चालो अथवा न चालो, रेंट तर पे करायचंच आहे. ओके, सो धंदा चालला तर व्हेरिएबल कमिशन मिळतं आणि धंदा नाही चालला तर रेंट मिळतं. या प्रोसेसमध्ये त्यांनी आणखीन एक क्लॉज टाकला की मिनिमम 1 का 2 वर्ष त्यांना तो बिझनेस, म्हणजे हा सुरुवातीचा क्लॉज होता, आत्ताचा मला लेटेस्ट माहिती नाही, पण फ्रँचायझीला किमान तेवढे वर्ष करावं लागतं काम बिफोर ही डिसाइड्स टू बिझनेस बंद. पण मॅकडोनल्ड बिझनेस असा आहे की तो डेफिनेटली चालतोच. ओके, आणि मग मॅकडोनल्ड्सने त्यांचं बिझनेसला कसा चेंज केला बघा. पुट टू अनदर यूज त्यांचं नाव जे होतं. आणि टुडे इफ यू सर्च, गुगलवर सर्च करा आणि तुम्हाला एक वाक्य ऐकायला मिळेल मॅकडोनल्ड बद्दल, की मॅकडोनल्ड्स इज अ रिअल इस्टेट बिझनेस. इट इज नॉट वडापाव बिझनेस, इट इज नॉट बर्गर बिझनेस. जसं ओयो इज अ टेक्नॉलॉजी कंपनी, इट इज नॉट हॉटेल कंपनी, तसं मॅकडोनल्ड्स इज अ रिअल इस्टेट बिझनेस. कारण काहीतरी 5 का 6 बिलियन डॉलर्सची रिअल इस्टेट त्यांची जगभरात आहे. ओके, आणि रिअल इस्टेट ही रिअल इस्टेट आहे, त्याचं नावच रिअल आहे. ओके, कारण अल्टिमेट त्यांची इस्टेट आहे त्यांच्याकडे, त्याची प्राइस ऑब्व्हियसली ग्रो होत जाणार आहे आणि ती सांभाळायचे त्यांना फ्रँचायझी पैसे देतोय, प्लस नाव पण तो फ्रँचायझी मॅकडोनल्ड्सच वाढवतोय. ओके, सो चारो उंगलिया घी में म्हणतात ना, ते बिझनेस मॉडेल मॅकडोनल्ड्स आहे. सो पुट टू अनदर यूज. दुसरं आहे इंस्टाग्राम. सगळ्यांना माहिती आहे इंस्टाग्राम पुट टू अनदर यूज काय होतं की बेसिकली इंस्टाग्राम वॉज अ फोटो सोशल मीडिया. मग फेसबुकने बघितलंय फोटो सोशल मीडिया तर ठीक आहे, चांगलं चालत होतं, पण तितक्यात कुठून तरी टिकटॉक आला वरती. फेसबुकने बघितलं, अरे हा टिकटॉक तुम्हाला प्रॉब्लेम देईल. मग त्या इंस्टाग्रामला ते पुट टू अनदर यूज की इंस्टाग्राम मध्ये रील्स ऍड केल्या. सेम क्राऊड होतीच ना त्यांच्याकडे. सो पुट टू अनदर यूज, नवा वापर मी काय करून घेऊ शकतो, त्यांनी इंस्टाग्रामला रील्स ऍड केल्या. ओके, तसं ते स्नॅपचॅट आलं, तसं त्यांनी स्टोरीज ऍड केल्या. आता ते व्हॉट्सअपमध्ये पण तेच करतात बघा. व्हॉट्सअपमध्ये स्टोरीज ऍड केल्या. आता हळूहळू आय विल नॉट काय म्हणतात त्याला, सरप्राईज, की एक दिवस असा येईल की तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये रील्स बघायला मिळतील. मग तुम्ही व्हॉट्सअपमध्ये असं अप स्क्रोल करत राहाल आणि रील्स बघण्यात अर्धा 1 तास निघून जाईल, तुम्हाला कळणार पण नाही. ओके, त्याच्यानंतर डिझनेची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. डिझने सगळ्यांना माहिती आहे ना, कार्टून बनवणारी कंपनी, कार्टून मूवीज आणि त्यांचं मोठं हे आहे तिकडे US मध्ये, थीम पार्क आहे डिझनेचं. सो डिझनीने जेव्हा चायनामध्ये एंट्री केली तर त्यांना लक्षात आलं की मेजर प्रॉब्लेम आहे लँग्वेजचा. डिझनेचं कंटेंट होतं सगळे इंग्लिशमध्ये
आणि इथे तर कोण चायनामध्ये इंग्लिश बघायला तयार नाही. सो डिझनीने काय केलं माहिती मित्रांनो, बेसिकली त्यांनी चायनामध्ये इंग्रजी शिकवायला सुरू केली. सो डिझनीचा चायनामध्ये बिझनेस कुठला माहितीये, इंग्लिश टीचिंग. आणि ते शिकवताना नॉर्मल असं ट्रेनर शिकवतो तसं नाही, तर त्यांनी त्यांचेच कार्टून्स वापरून चायनीज मुलांना इंग्लिश शिकवायला सुरू केलं. पुट टू अनदर यूज, तेच मॅगझिन, तेच मुलांचं मॅगझिन जो मुलगा वाचत नव्हता, आता इंग्रजी शिकायसाठी तो तेच वाचतोय. आणि पालक, जसं आपल्याकडे पालक बघा, मुलांनी इंग्रजी यावं म्हणून आपले पालक जसे मेहनत करतात, तसे ते बिचारे चायनीज पालक पण करतात. आणि त्यांना पण माहिती आहे जगाच्या मार्केटमध्ये जायचं तर इंग्रजी येणं गरजेचं आहे. ओके, डिझनीने ते वापर केलं, स्वतःचेच टूल्स, स्वतःचेच मॅगझिन्स, मूवीज मुलांना शैक्षणिक म्हणून दाखवायला सुरू केल्या. त्याच्यामुळे झालं काय, एक तर त्यांचा तो नवा बिझनेस सुरू झालाच, पण त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही. त्यांना इंटरेस्ट कशात आहे, जो मुलगा लहानपणापासून फक्त डिझनीचे कार्टून कॅरेक्टर्स बघून मोठा होतोय, 8-10 वर्षानंतर तो डिझनीचं लाईफ लॉंग कस्टमर होणार आहे. कारण डिझनीचे सगळे प्रॉडक्ट येणार, तो त्याच्या मुलांना स्टोरी कोणाच्या सांगणार आहे, डिझनीच्या कार्टून कॅरेक्टरच्या सांगणार. सो लाईफ लॉंग साठी अडकून टाकलं कस्टमरला, जेव्हा तुम्ही त्याला लहान असतानाच अटॅक केलं. ओके, व्हेरी व्हेरी पॉवरफुल स्टोरी. पुट टू अनदर यूज, हे चालत नाही ना, याचाच मी दुसरा वापर करतो. एक तुम्हाला, मी गोदरेजमध्ये होतो म्हणून मला कुठेतरी ऐकायला मिळाली स्टोरी, ती सांगतो. की एका ठिकाणी असं ऐकायला आलं की गोदरेजच्या काली मेहंदीचा जो सेल खूप जास्त होत होता पंजाबमध्ये. आणि मग जेव्हा लोकांनी, सगळ्या मार्केटिंगवाल्यांनी जाऊन चेक केलं की इथे काय एवढा सेल होतोय, तर पहिल्यांदा त्यांना वाटलं की ते त्यांचे केस लांब असतात पंजाबी लोकांचे, मेलचे पण, सो ते जास्त वापरत असेल. पण ऍक्च्युअली ते कारण नव्हतं. ऍक्च्युअल कारण काय होतं माहितीये, ज्या पंजाबमध्ये ज्या म्हशी होत्या, म्हशींना ते काली मेहंदीचं हे लेप लावायचे, तकतकीत त्यांची त्वचा दाखवायचे, जेव्हा त्यांना ती म्हैस विकायची असायची तेव्हा. ओके, आणि देन दे रिअलाइज की इथून मला काली मेहंदीचा सेल जास्त येतो. पुट टू अनदर यूज, काली मेहंदीचा वापर दुसऱ्या ठिकाणी केला गेला जिथे तो सक्सेसफुली चालला. जीन्स, जीन्स आपण सगळे घालतो ना, आपल्याला माहितीये, आता फॅशन म्हणून घालतो, पण जीन्सचा वापर कुठे होत होता आधी, खाण कामगार जे होते ना, ते रोज रोज कपडे बदलायला लागू नये, खराब होऊ नये, फाटू नये म्हणून जीन्स वापरत होते. सो तो कामगारांचा होता. ओके, देन तो काऊ बॉईजने घेतला, इथे कोणीतरी काऊ बॉईज लिहिले. सो सुरुवात त्याची खाण कामगारांपासून झालेली, मग तो काऊ बॉईजने घेतला, आणि मग आता तो आपण सगळेजण फॅशन म्हणून वापरतो. सेम गोष्ट, पुट टू अनदर यूज. जस्ट डायलची स्टोरी पण खूप चांगली आहे. जस्ट डायलचं जे कॉल सेंटर सेटअप केलेलं, बेसिकली इट वॉज अ इंडियन कंपनी फॉर इंडियन कस्टमर्स. पण देन ही रिअलाइज की हे कॉल सेंटर तर माझं रात्री बंद राहतं, कारण रात्रीचे कुठे इंडिया चालू असते, रात्रीचे कॉल्स येतच नाही. मग काय केलं असेल त्यांनी माहितीये, मग त्यांनी युएस मध्ये बिझनेस लॉन्च केला. कारण युएसचे कॉल रात्री येणार, कॉल सेंटर तेच आहे, सेटअप तोच आहे. ओके, सो लक्षात आलं तुम्हाला, पुट टू अनदर यूज. तुमच्याकडे एक गोष्ट अशी असेल जी आयडल पडू नये, त्याचा तुम्ही कसा वापर करायचा. मी मगाशी तुम्हाला ते सलूनचं एक एक्झाम्पल दिलं ना, बार्बर शॉपचं, त्याच्याकडे ती जागा पडून होती, त्याने लायब्ररी लावली आणि तिथून रिकरिंग बिझनेस सुरू केला. ओके, अशा खूप आयडियाज मिळतील तुम्हाला पुट टू अनदर यूजचा, इफ यू थिंक अबाउट इट. रिक्षा जे आहेत, रिक्षामध्ये मागे बॅनर लावले जातात. ओके, दॅट इज पुट टू अनदर यूज. ती रिक्षा अशीच इकडून तिकडे जाणार आहे, मग तुम्ही त्याला बॅनर लावलात तर इट बिकम्स अ बिझनेस. खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील पुट टू अनदर यूजचे. देन शेवटचे दोन आपण बघूया, ई आणि आर. ई स्टँड फॉर एलिमिनेट, एखादी गोष्ट काढून टाकणं. ओके, त्याला म्हणतात एलिमिनेट. रिमूव्ह व्हॉट इज अननेसेसरी. त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण. आता एअरबीएनबीचं हॉटेलचं आलं ना, की सगळ्या फालतू गोष्टी काढून टाकल्या त्यांनी. एअरबीएनबी, ब्रेड अँड ब्रेकफास्ट, बेड अँड ब्रेकफास्ट. ओके, सो एअरबीएनबीच्या हॉटेलमध्ये तुम्हाला असं फार काय कोणी सर्व्हिस द्यायला येत नाही. तुम्ही ऑर्डर कराल ते सगळं आणून देईल असं काही नाही. तुम्हाला एक चांगली क्लीन रूम मिळणार, बेड मिळणार, ब्रेकफास्ट मिळणार. ओके, बाकी दिवसभर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा. तुम्हाला जिथे शोधायचं फूड तिकडे शोधा. सिम्पल कॉन्सेप्ट, सगळ्या गोष्टी एलिमिनेट करून टाकल्या. पहिली गोष्ट तर बिल्डिंगच एलिमिनेट केली. एअरबीएनबीला स्वतःच हॉटेल घ्यायची गरजच नाही. लोकांना सांगितलं की तुमच्याकडे एक्स्ट्रा रूम पडून असेल ना एखादी, ती पण तुम्ही एअरबीएनबीवर विकू शकता, म्हणजे रेंटवर देऊ शकता. ओके, सो त्यांनी लोकांच्या असेट वापरल्या. सिम्प्लिफाय केलं, जो हॉटेल बिझनेसमध्ये नाहीये तो पण करू शकतो. सिम्प्लिफाय केलं. ओके, ट्रस्टचा प्रॉब्लेम होता की तुम्ही कधी अनोळखी माणसाकडे जाऊन राहिला असता अदरवाईज, पण एअरबीएनबीने ट्रस्ट निर्माण केली.
जो माणूस रूम विकतोय त्याचं प्रॉपर चेक करणं, त्याचं क्रेडेन्शियल चेक करणं, त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन पण करून घेणं, या सगळ्या गोष्टी एअरबीएनबी करायला सुरू केल्या. ओके, सो आणि अननेसेसरी सगळ्या एलिमिनेट करून टाकल्या. सो जर तुम्ही काढत गेल्यात गोष्टी तर जास्त प्रॉफिटेबल प्रॉडक्ट बनता. मी माझ्या केसमधून तुम्हाला सांगतो, युडेमी सारखंच मला बनवायचं होतं. ओके, मी त्यातली पहिली एक गोष्ट काढली ती म्हणजे इंग्रजी भाषा. ओके, जर मी इंग्रजीत विकलं असते कोर्सेस बनवून तर मी जगातल्या लोकांना विकू शकलो असतं ना, सगळ्यांना विकू शकलो असतं. पण कॉम्पिटिशन पण मला सगळ्यांशी झाली असती. सो मी पहिलं एलिमिनेट काय केलं, सगळ्या भाषा एलिमिनेट केल्या अँड आय डिसाइडेड ऑन वन लँग्वेज ओनली, दॅट इज मराठी. ठीक आहे, कारण मला तिकडे जास्त फार काही कॉम्पिटिशन दिसली नाही आणि म्हणून मग देन आय स्टार्टेड देअर. सो एलिमिनेट जेवढं कराल तेवढं तुम्ही प्रॉफिटेबल व्हायला सुरुवात. गुगलचं असंच आहे. गुगल इज अ ऍडव्हर्टायझिंग कंपनी, सगळ्यांना माहिती आहे. ओके, पण जर तुम्ही गुगलचं पेज बघितलं तर कोरं असतं, एकदम रिकामं. ते होम पेजवर जाहिराती दाखवतात का? बिलकुल दाखवत नाही. आणि हेच जर तुम्ही बघितलं युट्यूब, सॉरी याहू, आधी याहू सर्च इंजिन सगळ्यात फेमस होतं गुगलच्या आधी, तर याहूचं पेज सगळं भरलेलं असतं रंगीबिरंगी चित्रांनी आणि तिथे कुठेतरी कोपऱ्यात सर्च बार असतो. गुगलने काय केलं, सगळ्यांना सांगितलं की वी आर अ सर्च कंपनी. हे सांगण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय काय, बाकी सगळं होम पेजवरून काढून टाकलं, एलिमिनेट केलं आणि ठेवलं काय, फक्त एक छोटासा बॉक्स ज्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता आणि मेसेज लगेच गेला कस्टमरच्या डोक्यात की दिस इज अ सर्च इंजिन. बाकी सगळं माल मसाला काढून टाकला. सो वेन यू एलिमिनेट यू ग्रो फास्टर. रेस्टॉरंटमध्ये फास्ट फूड, मी मगाशीच एक्झाम्पल दिलं, सगळा फालतू मेनू काढून टाका, 4 फिक्स मेनू ठेवा आणि त्याच्यावर सुरू करा. खर्च पण कमी येतो, वेस्टेज पण कमी येतं आणि ब्रँड व्हायला तयार होतं. ओके, श्रीकृष्ण वडापाव हा फेमस का झाला, कारण ते वर्षानुवर्ष वडापावच विकत राहिले. ओके, एलिमिनेट केलं बाकीच्या गोष्टी. ठीक आहे, सो तुम्हाला असे बऱ्याच ठिकाणी मिळतील उदाहरणं. आणि क्रिकेट अगेन, आयपीएलचं परत परत येतं उदाहरण की 50 ओव्हर एलिमिनेट केल्या, त्याच्यानंतर ब्रेक टाइम जो खूप मोठा होता तो एलिमिनेट करून छोटा केला, 3 तासात ते बसवला. सो त्याच्यासाठी अननेसेसरी सगळं एलिमिनेट करून टाकलं. ओके, सो दिस इज ई. सो पी झाला, ई झाला आणि लास्ट आपण बघूया र, आर फॉर रिव्हर्स. रिव्हर्स मध्ये जे चाललंय त्याचं चक्र उलट फिरवायचं. ओके, सो जे काही प्रोसेस तुम्ही बघताय बिझनेसची, त्याला तुम्ही उलट केलं तर तुम्हाला बिझनेस मॉडेल मिळेल, नवीन आयडिया मिळते. एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा जेव्हा आपण हॉटेलमध्ये जायचो, आपला कॉन्सेप्ट काय होता, हॉटेलमध्ये गेलो, ऑर्डर केली, जेवण आलं, जेवलो, पे केलं, बाहेर गेलो. बरोबर. आता आपण कसं करतोय, आता आपण ऑर्डर करतो नंतर पे करतो. पूर्वी सगळ्यात शेवटी पे करायचं, आता आपण ऑर्डर करतो, पे करतो, डिलिव्हरी येते, मग जेवतो. प्रोसेस उलटी झाली. ओके, सो कुठलीही प्रोसेस घ्या तुम्ही, त्यातल्या स्टेप्स काढा आणि त्यांना उलट सुलट लावून बघा, यू विल फाइंड अ न्यू बिझनेस आयडिया. किती सिंपल आहे. ओके, कुणी करू शकतो, फार डोकं लावायची गरज नाहीये. कुठलीही एक प्रोसेस घ्या, ते प्रोसेसच्या स्टेप्स लिहा, त्या स्टेप्स एका रांगेत लिहा आणि मग त्यांना उलट सुलट करून बसवा, यू विल फाइंड अ न्यू बिझनेस आयडिया. देन कस्टमर फर्स्ट, पे लेटर, हे जे मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल, नाही हे वेगळं एक्झाम्पल, सॉरी. रामदेव बाबांचं एक्झाम्पल. रामदेव बाबांनी प्रॉडक्ट्स विकायला कधी सुरुवात केली, आधी त्यांनी कस्टमर्स तयार केले. पूर्वीच्या काळी काय करायचो आपण, की आपण पहिला ठरवायचो की हा बिझनेस मला करायचा आहे. मग समजा मी ठरवलं की मला हे कप बनवायचे, मग मी ते कप मॅन्युफॅक्चर केले, मग त्याचा स्टॉक घेतला, मग मी गेलो बाहेर शोधायला कस्टमर की कोणाला विकू. बरोबर, हे जुनं सायकल होतं. आताचं सायकल तसं चालत नाही. आता रामदेव बाबांनी पहिल्यांदा स्वतःचा ब्रँड बिल्ड केला, कस्टमर आधी तयार केले. जेव्हा त्यांना कळलं की चला आता सगळी दुनिया माझं ऐकते ना, आता मी प्रॉडक्ट आणायला सुरू केलं आणि मग त्यांनी ते त्यांचे हर्बल आणि ते सगळे प्रॉडक्ट आणायला सुरू केले. ओके, सो सायकल जी प्रोसेस होती ट्रेडिशनल ती उलटी केली तर तुम्हाला नव्या बिझनेस आयडिया सुरू होतात. देन कॅब सर्व्हिसचं पण सेम आहे. पूर्वी आपण कॅब शोधायचो, मग त्यात बसायचो, मग तो प्रवास करायचो, मग पैसे द्यायचो. याला उलट केलं की कॅब तुम्ही आधीच बुक करा, आधी त्याला बोलवा आणि मग तुमचे पैसे तुम्ही, म्हणजे प्रीपेड असेल तर तुम्ही त्याच्यातून पैसे आधी देऊन टाका. ओके, सो कुठल्याही प्रोसेसला तुम्ही उलट सुलट केलं तर तुम्हाला नव्या बिझनेस आयडिया त्याच्यातून मिळू शकतात. अँड दॅट इज द लास्ट स्टेप कॉल्ड एज रिव्हर्स किंवा रिअरेंज. वेगवेगळ्या प्रकारे लावायच्या त्याच गोष्टी. सो मित्रांनो, हे होतं स्कॅम्पर फॉर यू. या स्कॅम्पर पैकी सगळ्यात बेस्ट तुम्हाला कुठली वाटली ते मला इथे कमेंटमध्ये लिहून कळवा. SCAMPER पैकी एक शब्द लिहा, एक अक्षर लिहा. एस फॉर सबस्टिट्यूट जे आहे ते काढा, त्याच्या जागी दुसरं टाका. कंबाईन म्हणजे दोन गोष्टींना एकत्र करा. अडॅप्ट म्हणजे कुणाचं तरी बघून आपल्याकडे कॉपी करा. मोडिफाय म्हणजे मोठं करा किंवा छोटं करा.
ओके, पुट टू अनदर यूज म्हणजे आहे त्या कामाचं वेगळं काहीतरी शोधा. एलिमिनेट म्हणजे जे काय अननेसेसरी ते काढून टाका. आणि शेवटचं रिव्हर्स म्हणजे जे काय चाललंय त्याचा क्रम बदला, तुम्हाला नवं काहीतरी मिळेल. आणि मला गिव्ह अ फीडबॅक की आता तुम्ही नव्या बिझनेस आयडिया शोधू शकता का? ओके, 9:27 झालेत. वी हॅव टू वेट फॉर 10 मोर मिनिट्स. आय होप तुमच्याकडे तेवढा वेळ आहे. 10 मिनिटांमध्ये सेशन आपलं कव्हर होईल आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे. ओके, गुड.